अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जय श्रीराम। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्या उपक्रमाअंतर्गत आजच्या ह्या शंका समाधानाच्या भागात सर्व साधकांचं मनापासून स्वागत आणि विनीत दादा तुमचंही स्वागत। जय श्रीराम। या आधीचा जो भाग आपण केला तो विकारांचं नियमन, गुणांचं संवर्धन आणि नामसाधना या विषयावर होता। त्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या शंकांचं समाधान आजच्या ह्या भागातनं विनीतदादा महाराजांच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आज उलगडणार आहेत। सगळ्या शंकांचं समाधान करण्याचा आपण ह्या भागात प्रयत्न करणार आहोत। तर सुरुवात करूया दादा। जय श्रीराम। काय होतं, सगळ्यांना या उपक्रमात खूप जणांनी म्हणजे आता आपण यूट्यूबवर बघतोय इतक्या प्रतिक्रिया येत आहेत, इतके आपले लोक हा व्हिडिओ फॉलो करतायत, अनेक जणांनी ह्या उपक्रमात सहभाग पण घेतलाय। पण त्यांचं असं म्हणणं आहे की दादा नामस्मरणात आमचं सातत्य राहत नाही। एक दिवस होतं, मग मध्ये 4 दिवस काही कारणांनी खंड पडतो, त्या आपल्या नामस्मरण करायच्या वेळा बदलत जातात आणि मग जे आपण 50 मिनिटं सलग व्हायला पाहिजे म्हणतो ते होत नाहीये। कधी 25 मिनिटातच उठायची वेळ येते। तर मग कसं काय, म्हणजे आम्ही काही साध्य होतंय का आमच्याकडनं, किंवा ते कसं साध्य करावं, सगळ्याचा मेळ कसा घालावा, असा पहिला प्रश्न आहे। जय श्रीराम। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सगळ्यांना माझा नमस्कार। आज जवळपास 4-1 महिने होत आलेले आहेत आपण वसुबारसेपासून हा उपक्रम सुरू केलेला आहे। रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी। हा 13 माळा हा विषय अनेकांनी मला विचारला, त्यावेळेला सुद्धा अजूनही विचारतात, कारण अनेक लोक नव्याने आपल्या उपक्रमामध्ये सहभागी होतात, त्याच्यामुळे त्यांनी ते सगळे व्हिडिओ आधीचे पाहिलेले असतात, काही जणांनी नसतात, नंतर पाहतात। तर सगळ्यात पहिल्यांदा 13 माळा हा जो विषय आहे, का आहे हा रोज 13 माळा, हे आपल्या उपक्रमाचं जे महाराजांच्या प्रेरणेने आपण त्याला जे नाव दिलेलं आहे आत्मशुद्धीचं, बरोबर। तर एक माळ व्हायला कमीत कमी 3.5 ते 4 मिनिटं हा वेळ शांतपणे जर आपण केला तो जप, तर 13 चोक 52 हा साधा हिशोब आहे की 45 मिनिटं ते 50 मिनिटं 52 मिनिटं म्हणजे साधारण तासभर नामसाधना होणं अपेक्षित आहे। आधीच्या अनेक ह्याच्यातनं ज्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या की आम्हाला एवढा वेळ सलग देणं शक्य नाही, किंवा आम्हाला काही शारीरिक अडचणींमुळे आम्हाला तेवढी बैठक घालणं शक्य नाही, किंवा आमच्या व्यावहारिक अडचणींमुळे, किंवा आम्हाला लवकर जायचंय कामावर, गाडी लवकर पकडायची असते, आम्हाला तेवढा वेळ होत नाही, रात्री यायला उशीर होतो, त्याच्यामुळे आम्हाला 50 मिनिटं सलग काढता येत नाहीत। मग त्यावेळेला आपण सांगितलेलं होतं की ठीक आहे, 20-20 मिनिटाचे 25 मिनिटाचे 2 भाग करा, थोडा जप सकाळी करा, थोडा जप संध्याकाळी करा। पण खरं तर संकल्पना ही अशी आहे की तुमचा सलग जप 50 मिनिटं व्हायला हवा, 45 ते 50 मिनिटं सलग व्हायला हवा। आता हा जो प्रश्न विचारलेला आहे की सातत्य राहत नाही, त्याला खरं तर आपणच जबाबदार असतो। जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपल्याला ती जमते, प्रयत्नांनी जमते, बरोबर आहे। महाराज म्हणतात तसं ते नाम अट्टहासानेच घ्यावं लागतं।
इतर व्यवहारातल्या गोष्टी जमतात की नाही, त्यावेळेला आपण म्हणतो का, की हे बरोबर. होत नाही म्हणून? तर महाराज म्हणतात तसं नामाला सबबी सांगू नयेत. हं. सातत्य होत नाही म्हणजे तुम्ही स्वतःला थोडं बंधन घालणं अपेक्षित आहे, की नाही हे माझं व्हायलाच पाहिजे. होत नाही म्हणजे काय? व्हायलाच पाहिजे. असं जेव्हा करून बसाल ना, तेव्हा ते होणार आहे. महाराज तुमच्याकडे पाहतायत. सगळ्यांकडे तुमच्याकडे पाहतायत. आपल्या सगळ्यांकडे पाहतायत. त्यांना कळत असतं, की कोण माणूस प्रामाणिकपणे नामसाधनेसाठी वेळ आहे. प्रवृत्त झालेला आहे. त्याला अनंत अडचणी येणारच आहेत. नामसाधना किंवा साधन किंवा उपासना हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. हं. जेव्हा तुम्ही जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाता, तेव्हा गोष्टी ह्या प्रतिकूलच असतात. बरोबर आहे. अनुकूल कशा असतील? त्यामुळे नित्यनेम असं जे हं. समर्थांनी पण सांगितलेलं आहे म्हटलेलं आहे. हो. दासबोधामध्ये. नित्यनेम म्हणजे काय, की ते रोज नेमाने घडलं पाहिजे. त्याच्यामुळे सातत्य होत नाही, ही सबब आहे. हो. अनेकांनी मला लिहून पण पाठवलेलं असतं, की आम्हाला सकाळी जाग येते लवकर, पण आमच्या आळसामुळे किंवा आम्हाला काही कारणाने असं वाटतं, की नको, आपण थोडा वेळ अजून झोप. झोपूया. ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, भावना आहे. की आपण रोजच्या आपल्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये एवढे दमलेलो असतो, की रात्री झोपायला उशीर होतो. हं. आपल्याला पहाटे उठायला उशीर उशीर होतो. होतो. मग एका दिवशीचं नाम राहतं, साधना करायची राहते, आपल्याला कामावर जायचं आहे, आपल्या उद्योगधंद्याला जायचं आहे. आजचा दिवस असाच गेला, परत 2 दिवस गेले, मध्ये परत 1 दिवस झालं. कुठेतरी आपल्या सगळ्यांना एक आकृतिबंध ह्याचा मांडावा लागणार आहे, की मी काय वेळ ठरवणार आहे हं. आणि त्यावेळेला आपल्याला हे करावंच लागणार आहे. म्हणजे आता ह्याला खरोखरीच काहीही पर्याय नाही. पर्याय नाही आहे. जर आपल्याला त्या नामसाधनेतून काही अपेक्षित परिणाम साधायचा असेल आणि ही कामिक उपासना नाहीये. हं, हं. आपण कुठल्या व्यवहाराची गोष्ट मिळवण्यासाठी नामसाधन करत नाही नाही आहोत. आहोत. कशासाठी करतोय? का महाराजांनी आपल्याला सांगितलं नामाचं साधन करा? कारण जी आज अस्वस्थता आपल्याला रोजच्या आयुष्य जगताना जी सतत आपल्याला त्याला सामोरं जावं लागतंय. आपलं मन अस्थिर आहे. हं, आपल्याला हं. काही लक्षात येत नाही ह्या सगळ्या गोष्टी. प्रारब्धाचे भोग आपण एकीकडे भोगतोय. आपण एकीकडे प्रापंचिक कर्तव्य आपली करतोय. अनेक आपल्याला विवंचना आहेत. आपलं मन स्थिर कसं राहणार? हो ना. त्याच्यासाठी आहे. उपासनेचं बळ वाढणार कसं? मग तुम्ही सबबी सांगता नंतर. बरोबर आहे. पण ते बळ वाढायला उपासना करायला पाहिजे ना. उपासनेचं बळ ह्यातनंच वाढणार आहे. नमस्कार. नामसाधनेतूनच वाढणार आहे. त्याच्यामुळे सातत्याने ते व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही 2 भागामध्ये करत असाल, की ठीक आहे, सकाळी 20-25 मिनिटं, संध्याकाळी कामावरनं आल्यानंतर 20-25 मिनिटं, पण ती रोज व्हायला पाहिजेत. म्हणजे महिन्यातनं मी एक 2-3 दिवस समजू शकतो, की काही वेळेला आजारपण असतं, काही वेळेला आपल्याला हं, हं. कामानिमित्त बाहेर जावं लागतं, लवकर बाहेर पडावं लागतं घराच्या. हे समजू शकतो. पण उरलेले 26-27 दिवस, 28 दिवस तरी ती सातत्याने व्हायलाच पाहिजे. हं. त्याला काहीही पर्याय नाही. जर तुम्हाला नामसाधनेचा महाराजांना जो अपेक्षित असलेला परिणाम तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये साधायचा असेल, तर तुम्हाला बळजबरीने, अट्टाहासाने नाम हे घ्यायलाच पाहिजे. खरं आहे. तुम्ही कसंही घ्या, कसंही घ्या. महाराजांनी साधं उदाहरण दिलंय, बी जमिनीमध्ये कसंही पेरा. ते जेव्हा वर येतं, तर तुम्ही काय शेतकरी बी पेरताना ते काय सरळ पेरत असतो का? नाही. नाही, नाही. तो फक्त नाही. जमिनीमध्ये टाकत टाकत जातो. जातो. वर येताना तो मोड बरोबर येतो की नाही वर? हं. तसं तुम्ही नाम कसंही घ्या, ते त्याचं काम करणारच आहे. त्यामुळे ते सातत्याने व्हायलाच पाहिजे. हं, हं. आणि काय विचारलं होतं त्यांनी? हां, त्यांनी असं सांगितलं होतं, की 45 ते 50 मिनिटं हा जो आपला उपक्रम आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये जप, मग मानसपूजा, मग ध्यान असा तो एकीकडे जप चालू राहायला पाहिजे, मानसपूजा घडली पाहिजे आणि सगुणातूनच आपण पुढे निर्गुण. ते जमत नाहीये. म्हणजे जप केला तर जपच होतोय. मानसपूजा करायला लागली, की जप खंडित होतोय आणि काही जणांचं असं म्हणणं आहे, की आम्ही नाही ह्यातल्या उपक्रमातलं ध्यान आम्हाला साधत नाहीये, तर आम्ही नाही केलं तर चालेल का ते?
ध्यान हा भाग सोडून दिला तर? बरं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे मगाशी बघितलं, की सातत्य पाहिजे. हो. उपासना ही रोज घडलीच पाहिजे. आपल्याला त्याला काहीही पर्याय नाहीये. मी तर म्हणेन आता सगळ्यांनी खरोखरीच आपण सगळ्यांनी सकाळी उठायलाच पाहिजे. हं. सकाळची वेळ ही अत्यंत चांगली आहे नामाला. हे महाराजांनी सांगितलेलं आहे. परोपरीने महाराज हे कळकळीने आपल्याला समजावून सांगतायत, की सकाळी तुम्ही उठा आणि आपल्याला 24 तासामध्ये नक्की 45 ते 50 मिनिटं काढता येतात. जर काढायची ठरवली तर. पण त्याला जर तुम्ही सबब सांगत असाल, तर त्याने नुकसान तुमचं आहे. हो ना. महाराजांचं त्याच्यात काही नुकसान आहे का? नुकसान आहे. खरंय. महाराजांचं, परमेश्वराचं काहीच म्हणणं नसतं. ते त्यांचं सांगून झालेलं आहे. त्यांनी उपदेश करून झालाय त्यांचा. ग्रंथामधनं त्यांनी तो सांगितलेला आहे. हो ना. सगळं झालेलं आहे. संतांनी सगळं सांगितलंय. साधन कोणाला करायचंय? आपल्याला. आपल्याला करायचंय. करवून कोण घेणार आहे? महाराजच घेणार आहेत. सद्गुरूच घेणार आहेत. पण करायचंय कोणाला? आपल्याला करायचंय. खरंय. आज तुम्ही केलंत. 4 दिवस केलं नाही. 5व्या दिवशी पुन्हा केलं. हे इतर गोष्टींना आपल्याकडनं होतं का? नाही ना. की आज मी जेवलो. 4 दिवस मी नाही अन्न सेवन केलं. 5व्या दिवशी परत जे केलं. असं होतं का? नाही. अजिबात. व्यवहारामधल्या 50 गोष्टी आपण लिहून काढल्या तर त्या रोज करतो. त्यात कुठे सबब सांगतो का? नाही ना. ह्या गोष्टीला मात्र सबब सांगतो. होत नाही, होत नाही. तुम्ही डोकं टेका महाराजांच्या पुढे. अक्षरशः शरणागत व्हा, सरेंडर व्हा. महाराज करवून घ्या माझ्याकडनं. होत नाही हे म्हणायचंच नाही. महाराज हे होणार आहे. मी बसणार आहे तुमच्यासमोर. तुम्ही माझ्याकडनं सगळं करून घ्या. अगदी खरंय. कोणीही ह्यातनं तुम्हाला हे करू शकत नाही, अडवू शकत नाही. सातत्याने व्हायलाच पाहिजे. होत नसेल तर ती तुमची चूक आहे. हो. तुमचं सातत्य राखलं जात नसेल, काही कारणाने ते होत असेल तर मान्य आहे. पण विदाऊट एनी रिझन तुम्हाला जर ते सातत्य सांभाळता येत नसेल, तर ती तुमची मानवी पातळीवरची असलेली चूक आहे, की तुम्हाला उपासनेचं सातत्य तुमचं स्वतःलाच सांभाळता येत नाही. आणि मग उपासनेतनं, साधनेतनं अपेक्षित परिणाम साधला जात नाही, म्हणून तक्रार करण्यात काही अर्थ आहे का? ती तुम्ही तक्रार पण नाही करू करू शकत. शकत. बरोबर आहे. तुम्हाला काय तक्रार करण्याचा अधिकार आहे? तुम्ही सातत्य दाखवलत का? नाही दाखवलं. हो ना. मग आपण सद्गुरूंपुढे काय तोंड घेऊन जाणार आहोत? खरंय. काय जाणार आपण त्यांच्याकडे, की त्यांनी सांगितलेलं काही आपण करतच नाही आहोत. आपण त्याच्यामध्ये इतकी चिकित्सा करतोय ह्या सगळ्या हो गोष्टींची, ना. खरंय. की आपण मूळ गाभाच विसरतो. इतकी चिकित्सा करत आहात. हं. असं आहे का? तसं आहे का? अरे तुम्ही पेढा खाऊन तर बघा. तो गोडच लागणार आहे. हो ना. खरंय. त्याला किती बाजूनी तुम्ही न्याहाळणार आहात, त्याची किती चिकित्सा करणार आहात. तो पेढा खा. त्याच्याशिवाय हे होणार नाहीये. सातत्य हे आता हवंच आहे. म्हणजे आता 4 महिने झाले आपल्या उपक्रमाला. होय, होय. आपण पहिल्यांदा 1-2 महिन्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो, की तुम्ही सुरू करा, सुरू करा. व्हायला पाहिजे. होतं, होईल. आपल्याला बळजबरी स्वतःवर करावी लागते. बळजबरीनीच नाम घ्यावं लागतं. अट्टाहासानेच घ्यावं लागतं. नाम घेताना थोडी तरी बळजबरी आपल्याला स्वतःवर करावीच लागते, की नाही मी बसणार आहे, मी घेणार आहे. मग सद्गुरू पाहतील, मग महाराज पाहतील. होणार आणि नक्की होणार. खरंय. आणि हा जो पुढचा भाग आहे, हा अनेक जणांचा प्रश्न आहे, की जर आम्ही नामसाधना करत असू, म्हणजे हो. आम्ही नामस्मरण करत असू, तर मग आमची मानसपूजा होत नाही. आम्ही जर मानसपूजा करत असू, तर मग आमचं ध्यान तेव्हा होत नाही. खरंय. ह्या तिन्ही गोष्टी 45 ते 50 मिनिटांमध्ये कशा होणार? कशा ह्याच्यावर आपण अजून थोडं पुढे जाऊया, बर. की ठीक आहे, होत नाहीये ना, जे होतंय ते करा. बर. ठीक आहे, सगळ्या गोष्टी घडत नाहीयेत. तुम्हाला आता फक्त नामसाधनेवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. तुम्ही पूर्ण 45 ते 50 मिनिटं फक्त जप करा. बर. विसरून जा आता थोड्या काळासाठी. मानसपूजा, ध्यान हे सगळं विसरून जा. तुम्ही फक्त जप करू शकताय ना? शकता. तुम्ही फक्त जप करा. बर. त्याच्यात सगळं अंतर्भूत आहे.
वेगळं करायचं नाहीये. हे आपण आधी पण सांगितलेलं होय, होतं, होय. की वेगळं काहीही करायचं नाही. हे सगळं ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. जेव्हा तुम्ही 45 ते 50 मिनिटं नामस्मरण मनातल्या मनात करत असता, ते काय आहे? ते मौन आहे. मौन हे ध्यानाकडेच तुम्हाला घेऊन जातं. त्याने आपोआपच ध्यान साधलं नाही का जात. वेगळं ध्यान काय साधायचंय? हे हं. ध्यानच आहे. नामसाधना हे ध्यानच आहे. तुम्ही विसरताय स्वतःला त्या 45 ते 50 मिनिटामध्ये. तुम्हाला बरोबर. तुमच्या देहाचा जर विसर पडत असेल, त्या पिरियडमध्ये, पिरियड तर तुम्ही परमेश्वराशी नामाच्या माध्यमातनं अनुसंधान राखलेलंच आहे. आहे. तर ते एक प्रकारचं ध्यानच आहे. राहिला प्रश्न जो मानस मानसपूजेचा आहे. पूजेचं. तर मानसपूजेच्या संदर्भामध्ये तुम्ही पुढे 10 ते 15 मिनिटं वाढवा वेळ आणि मग फक्त मानसपूजा करा. बरं. मग फक्त महाराजांची, रामाची मानसपूजा करा. आपण जेव्हा आता मानस पूजेबद्दल इतकं उलगडून सांगताय, तर एकांचा प्रश्न असा आहे दादा, की जेव्हा त्यांनी सुरुवातीला ह्या उपक्रमात भाग घेतला, ते करत असताना त्यांना सुरुवातीला रामरायाची मूर्ती मानस पूजेत डोळ्यासमोर दिसत होती. आता ती दिसत नाहीये आणि नंतर आता तर त्यांचं असं झालंय, की मूर्तीची आठवणही होत नाही. पूर्वी मानस पूजा मनापासून व्हायची, मनासारखी व्हायची. पण आता नुसतं नामस्मरणच करत राहावं, मानस पूजेकडे वळावं किंवा तिकडे लक्षही जात नाहीये त्यांचं. ना मूर्तीकडे जातंय, ना मानसपूजेकडे जातंय, पण नाम होतंय. मग त्यांना असं वाईट असं वाटतंय, की आपण रामरायाला विसरलो तर नाहीये ना या सगळ्यात. नाही, असं नाहीये. मी परत एकदा सांगतो, की नामस्मरण, मानसपूजा हा जो सगळा भाग आहे आणि ध्यान, हे खरं तर सगळं एकमेकांना पूरक आहे. मानसपूजा हा विषय कशातून उत्पन्न झालाय? हे पहिलं महाराजांनी का बरं. सांगितली ती करायला? तर तुमचं त्या देवतेबरोबर अनुसंधान राहतं. मानसपूजेमध्ये तुम्ही सूक्ष्मामधून त्या देवतेशी अनुसंधान राखता. बरं. सद्गुरूंशी तुमच्या महाराजांबरोबर आपलं एक अनुसंधान राहतं. कारण परमेश्वर सूक्ष्मामध्ये आहे. एकाने प्रश्न विचारलाय, हां. की हे तुम्ही दरवेळेला सूक्ष्म सूक्ष्म बोलता म्हणजे हे काय आहे? सूक्ष्म म्हणजे नक्की काय आहे? सूक्ष्म म्हणजे काय? जे आपल्या साध्या डोळ्यांना जे दिसत नाही, हं. ते सूक्ष्म आहे. त्याला सूक्ष्म असं म्हणतात. ज्या भौतिक गोष्टी जगामधल्या आपल्या साध्या डोळ्यांना दिसतात, त्या स्थूल आहेत. बरोबर. ही व्याख्या आहे. हो. त्याच्यामुळे सद्गुरू तत्व, परमेश्वरीय तत्व हे आपल्याला आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही, म्हणून ते सूक्ष्म आहे. बरं. ते अंतःचक्षुनी बघावं लागतं, अनुभवावं लागतं, हं. त्याचा आपल्याला फील घ्यावा लागतो, की बरोबर आहे. तत्वाचा. तत्वाचं. ते अनुभवणं. सद्गुरू तत्व हे आतून अनुभवायचं आहे. परमेश्वरीय तत्व हे आतून अनुभवायचं आहे. म्हणून ती मानसपूजा आहे. आणि महाराजांनी जे सांगितलंय मानसपूजेमध्ये तुम्हाला विसरून जाता. हं. हे सगळं आपण का करतोय? देहाला विसरायचंय. बरोबर. मग मन भगवंताच्या चरणाशी चिकटवायला पाहिजे. खरं आहे. अगदी कसं खरं आहे. चिकटणार? जाणार कसं? सगुण पूजा हा पुढचा भाग आहे. हं. मानसपूजा ही सूक्ष्मामधली गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या देहाला विसरायचं आहे, तर एकीकडे तुमचं नाम चालू आहे. आता ह्याच्यातला भाग कसा आहे बघा. जी आपली सगळ्यांचीच एक प्रकारची तक्रार आहे म्हणा किंवा एक सगळ्यांनाच आलेला अनुभव असतो हा, की नाम घ्यायला बसलं की हजारो तऱ्हेचे विचार मनामध्ये हो, येतात. खरं आहे. अगदी खरं आहे. आता ते सगळे विचार हळू-हळू आपल्याला क्षीण नामाने खरं आहे. करत न्यायचे आहेत. मग विचारांची मालिका, विचारांची गती थांबवायची कशी? त्याच्यासाठी तो महाराजांनी मानसपूजेकडे आपल्याला नेलेला बरं, आहे, बरं, की तुम्ही मानसपूजेमध्ये रमून जा. सगळे विचार आपोआप थांबतील. बरं. कारण तुमचं मन सगळं मानसपूजेकडे गेलेलं आहे. हं, हं. तुम्ही मनाने गुंतून गेलात हो ना. ना. काय मनामध्ये दुसरे विचार येणार? खरं आहे. येऊच शकत नाहीत. तुम्ही इतकं स्वतःला विसरा त्या मानसपूजेमध्ये. बसा ना सद्गुरूंच्या पुढे. असं आणा तुमच्या अंतःचक्षुसमोर, की सद्गुरू बसलेले आहेत त्यांच्या आसनावर. तुम्ही त्यांच्या चरणापाशी बसलेले आहात. आणि तुम्ही सद्गुरूंच्याकडे, त्यांच्या चरणाकडे पाहताय. करा सुरू मानसपूजा. त्या चरणांना अभिषेक घाला. हं.
तो अश्रूंचा अभिषेक पाहिजे. सद्गुरु तत्व असं बांधता आलं पाहिजे आपल्याला. शेवटी कसं आहे, ते हृदयाचं हृदयाशी आहे ना. त्याच्यामुळे आपलं हृदयस्थ झाला नारायण. परमेश्वरीय तत्व हृदयामध्ये जागृत करायचे. सद्गुरु तत्व आपल्या हृदयामध्ये जागृत करायचे. काय प्रापंचिक विचार घेऊन बसतोय आपण? खरंय. का तुम्ही एवढं त्या विचारांना महत्व देता? मान्य आहे, जगताना हे सगळं येतंय डोक्यामध्ये, हो. अस्वस्थता आहे, पण तेवढ्या वेळासाठी तरी जा ना महाराजांच्या पाशी. महाराज म्हणतात ना, सगळं चिंतेचं गाठोडं माझ्या पायापाशी आणून ठेवा. पण आपण काय करतो, त्या चिंता घेऊन जातो फक्त आणि सांगतो महाराज आता ह्याच्यावर काहीतरी आम्हाला सांगा. हे मनातल्या मनात आपण त्यांना सांगत असतो. जरूर सांगायचं, आपली महाराज माऊलीच आहेत. हो, आपण बरोबर. आपल्या महाराजांनाच जाऊन सगळं सांगायचं. सांगायचं. पण एकदा मनाला सांगा ना बसतानाच, की महाराज माझ्याकडनं करून घ्या, ही एक पहिली गोष्ट. हां. आणि दुसरं मनाला सांगा, की मी आता पूर्णपणे महाराजांच्या इथे जाऊन बसणार बसणार आहे. आहे. त्या मनाला पण सांगा, की तू तिथे थांब. हं. अजिबात तू दुसरं काही हे करायचं नसतं. ताब्यात पाहिजे हे जे म्हणतो ना, किंवा महाराजांनी जे सांगितलंय ना, की तुमचा हा सगळा भाग तुमच्या ताब्यात पाहिजे. पाहिजे. तुम्ही अट्टहासाने ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. आपल्या स्वतःच्या मनाला शिकवायला हव्यात. आपण सांगायला पाहिजे, की मना तू धावू नकोस इकडे तिकडे. मन भगवंताच्या चरणाशी, सद्गुरूंच्या चरणाशी चिकटवून ठेवायचं म्हणजे काय, हा पण एक अभ्यास आहे. आपण किती स्वतःला हे करत राहणार आहोत. असं होतंय, तसं होतंय, असं होतंय. थांबवा आता हे सगळं. सबबी नको आता. हे थांबवा. कुठेतरी तुमच्या मनाला सांगा, तुम्ही कुठेतरी तुमच्या मनाला एक अभ्यासाने त्याला वळण द्या, की नाही आत्ता आपण सद्गुरूंच्या चरणापाशी बसलोय ना, मी काही दुसरं हे करणार नाही. फक्त महाराजांची मानसपूजा करणारे किंवा महाराजांनी प्रेरणा दिली तर त्या उपास्य दैवताची जे समोर येईल. आणि एक सांगू का, मी अनेक ह्या प्रश्नांमधनं पण बघतो किंवा मी स्वतः जेव्हा ह्या सगळ्या ह्याचा विचार करतो, त्यावेळेला कळत नकळत आपण ह्याचं सगळं करते पण स्वतःकडे घेतो. की जप कोण करतंय? मी करतोय. मानसपूजा कोण करतोय? मी करतोय. ध्यान कोण करतोय? मी करतोय. हे जे आपण स्वतःकडे जे त्याचं सगळं करते पण घेतलंय ना, हे ज्या वेळेला आपण असं म्हणू, की जप माझ्याकडनं कोण करवून घेतंय? महाराज. महाराज सांगतात ना, की परमेश्वर तुमच्या मुखातनं त्याचं नाम स्वतःच घेत असतो. बरोबर. का? कारण तो तुमच्या हृदयामध्ये आहे. तुम्ही नाम घेत नाही, परमेश्वर तुमच्याकडनं त्याचं स्वतःचं नाम तो स्वतःच घेत असतो. सद्गुरू तुमच्याकडनं नामस्मरण घडवून घेत असतात. मानसपूजा सद्गुरू घडवून घेत असतात. ध्यान सद्गुरू तुमच्याकडनं करवून घेत असतात. ही भावना जर राहिली तर आपल्या सगळ्या ह्या गोष्टींना थारा कुठे राहतो? मी मानसपूजा करतोय, मी जप करतोय, मी ध्यान करतोय, मला ध्यानच लागत नाहीये, माझी मानसपूजा नीट होत नाहीये. तुम्ही काही करतच नाही आहात. ह्या भावनेने रिकामं होऊन जा. पूर्ण रिकामं व्हायचं आणि महाराजांच्या पुढे जायचं. रीते पण मन रीतं करायचं सगळं. फेकून द्या ना स्वतःला समोर महाराजांच्या. काय करायचं ते करा म्हणायचं. मी तुमच्यापाशी येऊन बसलेलो आहे. अक्षरशः स्वतःला फेकून द्या. सगळं काही होईल. बरोबर. पहिलं हे सबबी सांगणंच आता आपण सगळ्यांनीच बंद केलं पाहिजे, की नाही मी बसणार आहे. हे आपण व्याकरण दृष्ट्या फक्त तो मी हा शब्द वापरला जातो. तो व्याकरण दृष्ट्याच पाहायचा फक्त, की आपण बसणार आहोत तिथे महाराजांच्या पाशी मानसपूजेत. म्हणजे आपण जेव्हा बसतोय, बैठक घालतोय, नामसाधनेसाठी बसतो आहे, डोळे बंद केलेले आहेत, महाराजांना समोर आठवा. आता हा जो प्रश्न आहे, की रामाचं रूप किंवा मूर्ती किंवा फोटो जे काय महाराजांच्या पादुका जे काही तुमच्या समोर येत आहे, ते काही दिवस येत होतं आणि आता ते नाहीये, येत नाहीये. महाराजांनी सांगितलंय ना, की आपण नामस्मरण करत असताना पहिल्यांदा काही काळ त्या सगुण रूपाचं ध्यान आपल्या समोर येतं. बरोबर आहे. मग ते ध्यान नाहीसं होतं.
रूपाचं ध्यान नाहीसं झालं तरी नाम शिल्लकच उरतं. म्हणजे सगुणातलं नाम हे निर्गुण तत्वामध्ये जातं. अगदी तर तोच त्यांना हा अनुभव अच्छा. येतोय. म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी अजिबात असं वाटून घेऊ नये, की आता रामाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येत नाही, आता सद्गुरू माझ्या डोळ्यासमोर येत नाहीत, त्यांच्या पादुका माझ्या डोळ्यासमोर येत नाहीत, पूर्वी येत होत्या. समजा की महाराज तुम्हाला एक वेगळा निर्गुण तत्वाचा अनुभव हां, देतायत, बरोबर आहे. की आता रूपाचं ध्यान नाहीसं झालंय. ठीक आहे. तो निर्गुण परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. तो निर्गुण निराकार आहे. अगदी सगुण रूपाचं ध्यान नाहीसं झाली तरी तो निर्गुण तत्वानी आहेच आहे आहेच ना. आहे. नाम येतंय ना. हं. आतून श्रीराम जय राम जय जय राम किंवा तुमच्या उपास्य दैवताचं नाम येतंय म्हणल्यानंतर तो जागृतच आहे. हो. चैतन्य अगदी, स्वरूपाने. ते अगदी खरं. चैतन्य पकडता येतंय का? नाही येतंय ना. रूपाचं ध्यान नाहीसं झालं. ठीक आहे. आहे ना आज सगळं चाललंय ना. नाम चालू आहे. नाम चालू आहे. त्याच्यामुळे एकाने प्रश्न जो विचारलेला आहे, की असं झोपून नाम घेतलं तरी हो. चालतं का? तसं नाहीये ते. हां. तसं नाहीये. म्हणजे अनुग्रहित आहोत, अंथरुणावर झोपलोय आणि कसं काय आपल्याला करायचं? पहिल्यांदा बैठकच घालून ते घ्यायचं आहे. हं. जे आपल्याला अनुग्रह किंवा अनुग्रह झालेला नाहीये, तरी आपण जी नामसाधना करतोय, ती आपल्याला बैठक घालूनच करायची आहे. करायचे. पण तुम्ही 24 तास बसणार आहात का? नाही. बसून राहणार आहात 24 तास? नाही. आपली बैठक कधीतरी थांबणार आहे. थांबणार. 45 मिनिटं, 50 मिनिटं, तासभर, दीड तास, 2 तास जी काही तुमची बैठक असेल, ती झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या व्यावहारिक कारणासाठी, प्रापंचिक गोष्टीसाठी जेव्हा तिथून उठता. बाहेर पडाल, हं. दिवसभर तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करताय. अगदी. आपण सगळेच जण करतो. आपण सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे, की मनातल्या मनात ते नाम चालू असतं. हं. हा जो विषय आहे, हा कोणाला ॲप्लिकेबल आहे? झोपून नाम घ्यायचं. हां, की तुम्ही आता समर्थ माऊलींनी सुद्धा दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. निद्राकाळी म्हणजे हो. प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, निद्राकाळी म्हणजे आता तुम्ही अंथरुणावर झोपायच्या वेळेला सुद्धा महाराज पण सांगतात, हो. देवाचं नाम घ्या आणि निद्रेच्या अधीन व्हा. का? कारण झोपेमध्ये भगवंताकडे गेलात हां. आणि दुसऱ्या दिवशीची पहाट बघितली नाही, तर जाताना नाम घेऊन गेल्या. आणि झोपताना नाम घेतलं, म्हणजे झोपी जाता जाता भगवंताचं नाम घेतलं, तर झोपेमधलं सगळं महाराज आणि सद्गुरू सांभाळतात. सांभाळतात. आणि जेव्हा जागृत अवस्था येईल, तेव्हा श्रीराम जय राम जय जय राम येतं की नाही? पुन्हा सुरू होतं. येतं ना सगळ्यांच्या अगदी. मनामधनं श्रीराम जय राम जय जय राम सुरू होतं ना. म्हणजेच काय आहे? तो जप आतून चालूच असतो. चालूच असतं. तर तुम्ही असं म्हणू नका, की हे झोपून केलं तर चालतं का? हे बसून केलं तर चालतं का? हे उभं राहून केलं तर चालतं का? अरे तुम्ही करतच नाही आहात. हो, बागेत फिरताना मी ते नाम घेऊ का वगैरे विचारलंय आपण लोकांनी. एकदा बैठक सकाळची पहिली झाली ना, हं. ती मात्र व्हायला पाहिजे. हां, त्याला सबब नको. त्याला सबब नको. मग नंतर तुम्ही नाम दिवसभर घेत राहा. मग तुम्ही स्वयंपाक करताना ते घ्या. तुम्ही काही ते उठता, बसता. उठता, बसता, जाता, येता, खाता, जेविता, सुखी होता सगळं समर्थ माऊलींनी सांगितलं. सांगितलंच आहे की. अनुसंधान ठेवायचंय भगवंताचं तर 24 तास कमीच पडतात आपल्याला. अक्षरशः. अशी अवस्था संतांची ती होतीच होती. ना, की ठीक आहे, आपण संत नाही आहोत आत्ता. आपण साधक आहोत. हं. मग महाराज काय सांगतात, की तुमचा व्यवहाराचा वेळ सगळा पूर्ण केल्यानंतर जे उरेल ना, जो वेळ तुमच्याकडे बरोबर आहे. उरेल, तो तरी तुम्ही नामसाधनेमध्ये घालवा. तुम्ही भगवंताचं स्मरण ठेवा, त्याला आठवा. मग तुम्ही झोपलेले आहात आणि मनातल्या मनात श्रीराम जय राम चालू आहे, तर तो काही त्या नामाचा हे नाहीये, नाहीये. अपमान नाहीये. ते नाम सहज आहे ना. तो अजपाजप आहे. ते सहजपणे आतून येतंय ना. हं, हं. देहाची स्थिती काय आहे? तो झोपलेल्या अवस्थेत आहे, तो बसलेल्या अवस्थेत आहे, तो चालतोय. भगवंताला त्याच्याशी काही हे नाहीये. तो देहाचा भाग झाला. आतून चालू आहे ना. अनुसंधान आहे. आतून अनुसंधान चालू आहे, आतून चालू आहे हे प्रश्न पडणं हा सुद्धा देहबुद्धीचाच भाग आहे. खरंय. एकदा सकाळची बैठक झाल्यानंतर चालूच राहतं ते आतून. हं. आपल्याला असं वाटतं की ते थांबलंय की काय? हं, हं. पण आठवतं ना अधनंच मधनं. मधनंच आठवतं. अरे श्रीराम जय राम जय जय राम चालू झालंय. परत ते आत शिरेल. परत ते थांबल्यासारखं वाटेल. पण तसं नाही ती नामाची आवर्तनं असतात. ते आत मुरतं. ते मधूनच त्याची जागृती दाखवतं की मी आहे आत चालू आहे. बरोबर. हे अनुभव घ्यायचे. पण म्हणजे दादा काही लोकांना जे वाटतं, की आपली उपासना महाराजांपर्यंत किंवा आपल्या सद्गुरूंपर्यंत पोहोचतीये का? तर ती जेव्हा आपल्याला असं परत नाम येतंय, परत आपण व्यवहाराच्या गोष्टी करतोय, परत आपलं नाम सुरू राहतंय.
मग हा त्याचा असा अर्थ होऊ शकतो का, की आपल्याला सद्गुरू पर्यंत आपलं नाम पोहोचतंय? काय आहे, एवढ्या 4-4.5 महिन्यामध्ये जो काही लोकांशी संपर्क होऊन हं. लोकं अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत मनापासून या सगळ्या गोष्टी सांगतायत पण आणि त्यांच्या अडचणी, शंका हेही विचारतायत. होय, होय. माझं सगळ्यांना कळकळीचं हेच सांगणं आहे, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खूप प्रेशर घेऊ नका. हां. ही गोष्ट सहज पद्धतीने व्हायला पाहिजे आणि खूप टेक्निकल पण होऊ नका. बरं. मग आता माझी मानस पूजा झाली, मग आता मी जपाला बसू का? मग माझा आता जप झाला, मग मी स्तोत्र म्हणू का? मग मी स्तोत्र म्हटलं, मग माझा तेवढा वेळ नामस्मरणाचा राहिला, मग मला तेवढाच हे मिळणार आहे का? हे खूप टेक्निकल होतं. होतं. तुम्हाला तुमचं मन काय सांगतं ते तुम्ही करा. ते तुम्ही करा. एकदा का पहिली आपली नामाची बैठक सकाळची झाली ना, मग दिवसभरामध्ये भगवंताचं अनुसंधान ज्या पद्धतीने तुम्हाला ठेवता येईल. नवविध भक्ती सांगितली आहे ना. हो ना. वंदन भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, सगळ्या तऱ्हेच्या भक्ती सांगितलेल्या हो. आहेत. तुम्ही जेवढं म्हणून अनुसंधानामध्ये राहता राहू येईल, शकता. तुम्ही राहू शकता. तुम्ही स्तोत्र म्हणा, तुम्ही एखाद्या ग्रंथाचं पारायण करा, तुम्ही नाम घ्या, तुम्ही महाराजांनी सांगितले ना, की एखादा माणूस, एखादी व्यक्ती भगवंताची चित्र काढून नामाचं अनुसंधान ठेवेल, म्हणजे भगवंताचं अनुसंधान ठेवेल. त्याचं अनुसंधान त्याच्यातनं त्याला साधतं. एखादी व्यक्ती कलेच्या ह्याच्यामध्ये असते. बरोबर. ती व्यक्ती कधीतरी सांगते बघा, की जेव्हा मी पूर्णपणे स्वतःला त्या कलेमध्ये समर्पित केलं. होतो किंवा होते, हं. त्यावेळेला मला तिथे भगवंत सापडतो. सापडतं. हे सगळे कलाकार लोकं आपल्याला सांगतात. सांगतात. वेगवेगळ्या माध्यमातनं आपल्याला जेव्हा बरोबर कधी आहे. आपण कलाकारांचं काही ऐकतो, ऐकतो. तेव्हा ते सांगतात, की आम्ही पूर्णपणे भगवंताच्याकडे त्यावेळेला गेलेलो असतो, की हे ते कसं स्वर घडलं सगळे माहीत कसे नाही. बाहेर येतात, हां. ते कसं सगळं होतं, हे हं. आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे काय, की त्यांनी जरूर त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज असतं. बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे जेव्हा जातात, तेव्हा भगवंत भेटतो ना, बरोबर. तसं आपल्याला नामसाधना इतकी टेक्निकल करायची नाहीये. इतकी कृत्रिम ती करायची नाहीये. करायची नाही. आपल्याला त्यातनं पुढे जायचंय. त्यातनं जे हवं आहे, महाराजांना काय काय तुमच्याकडनं हवं अपेक्षित आहे, आहे? काय अपेक्षित आहे, की तुम्ही तुमच्या देहाला विसरून पूर्णपणे असे समर्पित व्हायला पाहिजे. आणि भगवंताचं सतत तुम्हाला अनुसंधान पाहिजे म्हणजे सतत आठवण पाहिजे. हो ना. ती आठवण ह्याने राखायची आपल्याला. बरोबर. मग तुम्ही नाम घ्या, तुम्ही भगवंताचं स्मरण वाटेल त्या पद्धतीने ठेवा. जाता येता तुम्ही रामाला सांगा, जाता येता महाराजांना सगळ्या गोष्टी सांगत चला. मनातल्या मनात बोलत राहा. बोलत राहा. हे अनुसंधानच आहे एक हं. प्रकारचं. त्याच्यामुळे मनात आपण असा विचार करायचा नाही, उपासना पोहोचतीये का? ती महाराजांपर्यंत जातेय सगळं का? महाराजांपर्यंत पोहोचतं. पोहोचतं. सगळं तुमच्या सद्गुरूंपर्यंत पोहोचतं. सगळं भगवंतापर्यंत पोहोचतं. पोहोचतं. त्याची चिकित्सा करायची की नाही. नाही. समर्थांचं अजिबात वाक्य लक्षात चिकित्सा करायची ठेवायचं. नाही. उपासनेचा आश्रयो, उपासनेविना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. काय होतं? उपासनेचा आश्रय घेऊन पुढे जायचं आपण. काय होतं? आपण सामान्य माणसं आहोत हो, अगदी सगळीजण. बरोबर. आपण ह्या मार्गावर जरूर आहोत. हो, पण एकीकडे आपला प्रपंच चालू आहे. हो ना. प्रपंच चालू असताना त्या प्रापंचिक गोष्टींनी आपण अक्षरशः होरपळून निघतोय. हं. दुःख परंपरा भोगतोय. वाटेल त्या गोष्टी घडतायत आयुष्यामध्ये. मन स्थिर नाही, थाऱ्यावर नाही. कोणी आर्थिक विवंचना आपल्याला काही वेळेला आहे. हं. सामाजिक अनेक काही प्रश्न आहेत. हो ना. खूप गोष्टी आहेत. लोकांना अत्यंत त्रास आहे. अडचणीतनं जावं लागतं. त्यावेळेला लोकांना असं वाटतं, त्यावेळेला आपल्या सगळ्यांना असं वाटतं, की अरे महाराज आपल्याकडे बघत नाहीत का? हां. मला एवढं सगळं भोगायला लागतंय, मी भोगतो पण आहे, पण महाराजांना हे दिसत नाही का? मी किती दिवस अजून हे सहन हो ना. करायचे? खरं आहे. किती दिवस मी हे सगळे भोग भोगायचे? मी खरोखरीच माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, की महाराज आपल्याकडे बघतच असतात. परमेश्वर आपल्याकडे बघतच असतो. त्याच्यावर अविश्वास दाखवू नका. हं, हं. आज जे वाट्याला आलाय ना, जी दुःख परंपरा वाट्याला आलेली आहे, जो प्रारब्ध भोग आपल्या वाट्याला आलेला आहे, तो आपल्या कर्मांमधनंच आलेला आहे. कर्मच असतात त्याच्या पाठीमागे. त्याचा विपाक म्हणून आपल्या पाशी हे येतं. सुख वाट्याला येतं तेव्हा काहीतरी चांगलं हातनं घडलंय, ते सुखाच्या रूपात वाट्याला येतंय. काहीतरी चुकीचं दुष्कर्म घडलेलं आहे म्हणून आज दुःख परंपरा वाट्याला आलेली. बरोबर. महाराजांनी साधी व्याख्या केली आहे ना प्रारब्धाची, ज्याचं कारण कळत नाहीये, ते प्रारब्ध आहे. हो ना.
प्रारब्धाचे भोग वाट्याला आलेत ना, भोगून संपूया. मग साक्ष महाराजांच्या साक्षीने ते भोगायचे, भगवंताच्या साक्षीने भोगायचे, सद्गुरूंच्या साक्षीने भोगायचे, की त्या तत्वाला समर्पित व्हायचं. तुम्हाला काय करायचं ते करा म्हणायचं. मग अशा वेळी कंपॅरिझन पण नाही करायची. कंपॅरिझन पण त्याचं करायची कसं नाही, चाललंय. त्याचं किती चांगलं चाललंय, हां. तो तर काहीच करत नाही हो, देवाधर्माचं. अशा खूप जणांनी खूप जण विचारलंय. विचारतात असं, की आम्ही एवढं करतो, आमच्या पदरात हे पडतंय. काही जण नास्तिक आहेत, काही जण महाराज मानत नाहीत, नाही, जप सद्गुरु काय तत्व मानत नाहीत, नाहीत. परमेश्वरीय तत्व त्यांचं मानत नाही. त्यांचं खूप चांगलं छान सगळं चाललंय. चाललेलं आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात. बरोबर त्यांचं वागणं नाहीये नाहीये. किंवा सगळं काही आहे, पण त्यांचं मात्र सगळं चांगलं चाललंय. पण आमच्या बाबतीत हे का आहे? प्रत्येकाचे दिवस येतील. हं. आज त्यांचं सुद्धा अकाउंट लिहिलं जातं आहे भगवंताकडे. जर ते चुकीच्या पद्धतीने वागत असतील, चुकीच्या पद्धतीने काही व्यवहार करत असतील, तुम्हाला असं वाटतंय की त्यांचं सगळं चांगलं चाललेलं आहे, त्यांना जाऊन विचारा त्यांचं काय चाललंय. हा पहिला भाग आहे. बरं. आपल्याला कळत नाही. हो ना. आणि त्यांच्या चुकीच्या कर्मांचं त्यांना वन फाईन डे ते भोगावं लागणार आहेच आहे. तो दिवस आज येईल, उद्या येईल, 10 दिवसांनी येईल, 2 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, आपल्याला माहिती नाही. पापाचा घडा भरला की भगवंत बरोबर न्याय करतो. आज तुम्ही सफर करत आहात एखादी गोष्ट, आपण साधन मार्गावर आहोत ना, हे नशीब आहे आपलं, हं. की ही सगळी दुःख परंपरा भोगत असताना आपले सद्गुरू आपल्या बरोबर आहेत. बरोबर आहे. ही श्रद्धा ठेवायची. श्रद्धेशिवाय काहीही नाही. श्रद्धा डळमळीत होऊन द्यायची नाही. ते म्हणतात आम्हाला अपेक्षित फळ कधी मिळेल? आमच्या पदरात फळ पडणारच नाही का? आम्ही नेहमी दुःखच भोगायचं का? असं म्हणजे हे सगळे वाट्याला आल्यावर काय करायचं आम्ही? जे वाट्याला येईल ते महाराज म्हणतात पहिलं स्वीकार. बरं. मला हे कबूल आहे, की हे सांगणं किंवा तत्वज्ञान म्हणून त्याचा भाग बघणं, थेअरी म्हणून हे खूप सोपं आहे. सोपं आहे. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन हे तितकंच अवघड आहे. हं. हे मी मान्यच करतो. मी त्याच्याविषयी मला काही म्हणायचंच नाही. हो. सांगणं सोपं आहे तत्वज्ञान. पण प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन मलाही करावं लागतं ना. हं. केलंय आणि. माझ्याही आयुष्यामध्ये जेव्हा कधी रोज काही नित्य नवीन प्रसंग घडतात, तेव्हा महाराजांचं तत्वज्ञान मलाही आठवायला लागतं. मलाही महाराजांच्या पुढे उभं राहावंच लागतं. आणि ते प्रत्येकाने राहिलंच पाहिजे. काही नाही, आपण महाराजांच्या चरणापाशी बसलेलो आहोत. महाराजांपाशी जायचं आणि त्यांना सांगायचं, महाराज बघा हे आज असं घडतंय. माझी काही ह्याच्यात चूक नाहीये. पण तरी माझ्या वाट्याला हे येतंय. मी भोगतो, तुम्ही मला ताकद द्या. बरं. हे रोज रोज करायचं आहे. भोग वाट्याला आलेत ना, भोगून संपवा, भोगून संपवा. किती दिवस माहिती नाही. किती दिवस भोगायचं माहिती नाही. काही लोक आयुष्यभर भोगतात. भगवंताच्या साक्षीने, महाराजांच्या साक्षीने भोगा. ते तुमचं महाराज संपवतायत असं समजा. बरं. एवढंच मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू पण शकतो. मग प्रपंच अर्पण करायचं म्हणजे आता तुम्ही जे म्हणलात, की त्यांच्यासमोर बसा किंवा शरणागत व्हा, त्यांच्यासमोर सांगा सगळं. मग यालाच प्रपंच अर्पण करणं म्हणायचं का? हो, कारण काय आहे, महाराजांनी सांगितलंय तसं आपण जन्माला आलो, की प्रपंच आणि परमार्थ हा एकदम आपल्या वाट्याला येतो. हो, बरोबर आहे. पण आपल्याकडे आपण साधारण कसं हे करतो, की ठीक आहे, परमार्थ सद्गुरू घडवतायत किंवा परमेश्वर त्याच्या इच्छेने आपल्याकडनं घडवतोय. पण प्रपंच तरी माझाच आहे ना. मलाच सगळं करायला पाहिजे. मीच तो करतोय. ही एक मीपणाची भावना प्रपंचामध्ये खूप असते. परमार्थामध्ये ती थोडीशी डायल्युटेड असते. पण प्रपंचामध्ये ती तितकीच घट्ट असते. हं, हं. कोण करतंय? प्रपंच मी कोणाचा आहे? करतोय. माझा आहे. त्याच्यामध्ये तो अहंकार लपलेला आहे. कारण आपण प्रपंचामध्ये वागत असताना आपण स्वतः कष्ट केलेले असतात त्या प्रपंचासाठी. खरंय. कामावर गेलेलो असतो, नोकरी आपण केलेली असते, असते. व्यवसाय केलेला असतो, त्यातनं उत्पन्न मिळवलेलं असतं, त्यातनं काही भौतिक गोष्टी, घर घेतलेल्या आहे, असतात. गाडी आहे, घरातल्या सगळ्या वस्तू आहेत, घरातल्या लोकांसाठी आपण 4 गोष्टी केलेल्या असतात. तर नाही म्हटलं तरी ही नैसर्गिकरित्या बाबा हे सगळं कष्टाने उभं केलंय, केलंय. हो ना. असं आपण म्हणतो. मग ते कष्ट कोणी केले? मी केलंय. मीच केले. मग प्रपंच कोणाचा आहे? माझाच आहे. महाराजांचं तत्वज्ञान काय सांगतं?
प्रपंच जरी आपला असला तरी तो दिलाय कोणी? हो ना. दिलाय कोणी? जन्माला कोणी घातलं? भगवंताने ह्या पृथ्वीवर आपल्याला जन्माला घातलं. हो ना. आपल्या जन्माच्या आधीचं आपण कुठे होतो काय माहितीये का? नाही. नाही. आपला मृत्यू झाल्यानंतर आपण कुठे जाणार? काही माहितीये का? नाही, तेही नाही माहीत. का आलो इथे जगायला? का आपल्याला हे जगायला दिलंय? हं, कोणी हं. दिलंय? तर भगवंताने दिलंय. बरोबर आहे. निसर्ग म्हणजे कोण आहे? निसर्ग म्हणजे भगवंतच तेच आहे. आहे. परमेश्वर आहे. हो, हो. ठीक आहे, तुम्ही सगुण रूपाला मानत नसाल, पण तुम्ही काहीतरी शक्ती मानता ना, हं, हं. ज्याला कॉस्मिक एनर्जी आपण म्हणतो. बरोबर आहे. निसर्ग म्हणतो. नेचर म्हणतो. नेचर म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय? भगवंतच आहे ना. भगवंतच. जिथे चैतन्य आहे तिथे भगवंत आहे. हं. भगवंत म्हणजे काय? चैतन्य. रोप वाढतंय, चैतन्य आहे ना. हो ना. तुम्ही वाढवायला जाताय का? नाही. ते आपोआप वाढतंय. ते चैतन्य आहे ना, तोच भगवंत आहे. मग भगवंत चराचरामध्ये व्याप्त आहे. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे भगवंताला समर्पित, म्हणजे प्रपंच भगवंताने दिलेला आहे, अशा भावनेने नाही करायचं. म्हणजेच त्याला अर्पण करायचं. म्हणजे त्याला तो अर्पण केल्यासारखं आहे. तो मी करतोय म्हणायचंच नाही. मी भगवंताच्या हातामधलं भावलंय. हो. महाराजांनी सांगितलंय, नातं जोडा त्याच्याबरोबर. ठीक आहे, आपण भगवंताला वडील मानलं ना, माझे वडील माझा प्रपंच चालवतात. हं. अशा भावनेने राहायचं. नाटकामध्ये एखादा नट कशी भूमिका करतो? नाटक हो. महाराजांनी दिलेलं साधं उदाहरण आहे. दिग्दर्शक सांगतो की नाही, हं. नाटकामध्ये तू इकडनं असा चालत ये, इथे उभा राहा. हे काहीतरी तू तुझी वाक्य म्हण. म्हण. मग तिकडे जाऊन बस. मग दुसरा कोणीतरी येणार. तो त्याची भूमिका वठवणार. बरोबर. हा जो नाटकाचा खेळ आपण रंगमंचावर बघतो ना, आपलं आयुष्य म्हणजे रंगमंचच आहे. हो ना. आणि आपण सगळेजण त्या भगवंताचं, तो दिग्दर्शक आहे, त्याच्याप्रमाणे वागतो फक्त. त्याचं त्याने जे सांगितलंय ते आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधनं ओळखायचंय. तो काय हं. असं येऊन सांगणार नाहीये. पण एखादी गोष्ट घडतीये, ती त्याची इच्छा, हे जे महाराजांनी सांगितलंय ना, म्हणजे काय, की नट जसा रंगमंचावर वावरतो, तसं आपण आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर वावरायचं. नाटक करायला दिले, ते भगवंताने आपल्याला जन्माला घातलंय. बरोबर आहे. आपला प्रपंच नाटकासारखा आहे. खरं आहे. त्याच्यामध्ये कुठली भूमिका तो देईल आपल्याला, ती वठवायची. तो प्रपंच माझा आहे हे म्हणायचंच नाही, कारण आपण मागच्या एका भागामध्ये बघितलंय, की होय. प्रपंच हा असत्य आहे, प्रपंच हा मिथ्या आहे. झालाय त्याच्यावरचा विषय. साधं उदाहरण आहे. तुम्हाला प्रपंचामध्ये हवं तसं करता येतं का? नाही येत. जसं घडेल तसं स्वीकारावं लागतं ना. म्हणजे काय, की कोणाच्या तरी हातामध्ये आहे हे सगळं. आणि आपल्याच कर्मातनं उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत. त्याची तक्रार कोणाकडे करणार? हं. मग आपण काय करतो? कुठेतरी त्यातनं उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी जातो, मार्गदर्शकाकडे जातो. कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतं, की अमुक-अमुक व्यक्तीकडे जा. तो तुम्हाला काहीतरी सांगेल, काहीतरी उपाय देईल, दैवी उपाय तुम्हाला काहीतरी देईल. पण अक्षरशः आपण तिथपर्यंत जातो. त्या मार्गदर्शकानी त्याच्या साधनेतनं काही तुम्हाला सांगितलेल्या पण असतात काही उपासनेच्या गोष्टी. खरं आहे. पण ती उपासना मग तुम्ही करता का? हं. तिथे तेवढे पेशन्स आहेत का तुमच्याकडे? तेही नाहीयेत. तुम्हाला उद्या सगळं घडलेलं पाहिजे. म्हणजे आज माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम झाला ना, की तो उद्या भगवंताने सॉल्व्ह करायचा. असं कसं होईल? हो ना. त्याला वेळ जावा लागणार ना. तो तुमची परीक्षा पण घेत असतो. अनेकदा भगवंत आपली परीक्षा घेतो. आपल्याला सोनं हे तापल्यानंतरच त्याचं सगळं हे येतं ना. हो ना. आपल्याला आयुष्यामध्ये अशा परीक्षा द्याव्याच लागतात. ते असं आज भगवंतापाशी सांगितलं, गाराणं गायलं, उद्या त्यातनं मोकळे झालो असं होत नाही. आपल्याला आपला सगळा प्रारब्ध हा भोगावा लागतो, तो सहन करावा लागतो. तो सहन कसा करायचा? तर बळ ह्यांच्याकडनं मिळवायचं. ते ह्या लोकांना फार आवडतं. तुम्ही नका काळजी करू असं म्हणतात. आम्ही हं. आहोत तुमचं सगळं सांभाळायला. तुम्ही फक्त भरवसा ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. बरोबर. श्रद्धेच्या वर आणि विश्वासावर हे सगळं जग चालतं. हं, हं. त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही, की परमार्थ ठीक आहे, भगवंत करवून घेत असेल, आणि सद्गुरू करवून घेत असेल, प्रपंच माझा आहे. तो प्रपंच पण त्यांचाच आहे. या भावनेनेच राहायचं. प्रपंचामध्ये सगळं दिलं कोणी? त्यानेच दिलं. काढून घेतलं कोणी? त्यानेच काढून घेतलं. अशा भावनेने राहायचं.
आता हे अनुग्रहित लोकांचं झालं. मग तो अनुग्रह कुठल्याही तुम्ही सद्गुरूचा घेतलेला आहे. पण ज्याने अनुग्रह काही गुरु परंपरेत अनुग्रह नाहीये दादा. आणि ती लोकं आपल्या ह्या 13 माळा आत्मशुद्धीमध्ये भाग घेतलाय त्यांनी, ते करतायत. पण मग इथे अनुग्रहित असणं गरजेचंच आहे का? हे आपण आधीही सांगितलं हो, होतं. सांगितलं होतं. महाराजांच्याच वचनाचा आधार घेऊन मी सांगतो, की महाराजांनी सांगितलंय ना, भगवंताचं नाम हे स्वतः सिद्धच आहे. हं. कोणाकडून तरी ते नाम मिळून मगच मी उपासना करणार किंवा मगच मी साधन करणार, हे पहिलं सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाका. तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. भगवंतापर्यंत ते नाम पोचतंच. तुम्ही ते कसंही घ्या. ते सद्गुरूंपर्यंत पोचतं आणि सद्गुरू तत्व तुमच्या आयुष्यामध्ये येणार. या जन्मातील, पुढच्या जन्मातील आपण सांगू शकणार नाही. पण सद्गुरू तत्व तुमच्या आयुष्यामध्ये येणार. तुम्ही तरी त्या सद्गुरू तत्वापाशी जाऊन उभे राहणार. हे काहीतरी तुमच्या आयुष्यात घडणार. घडणार. की असं काहीतरी घडणार की तुम्ही त्या सद्गुरू तत्वाच्या पाशी जाऊन थांबणार. आणि नंतर तिथे थांबल्यानंतर तुम्हाला असं वाटणार की आता माझा शोध संपलेला आहे. तुम्ही स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे ना. हं. कोणी अमुक एक व्यक्ती सांगते म्हणून कृपया काहीही करू नका. तुम्ही स्वतःचा अभ्यास करा, अवलोकन करा. सद्गुरू करण्याची किंवा गुरु करण्याची सुद्धा घाई करू नका. नका. हे मागे पण आपण सगळं बोललेलो बोललोय. आहे. पण लोकांच्या मनामध्ये हे इतकं बसलेलं आहे, की नाही मला नाम घ्यायचंय ना भगवंताचं म्हणजे मला पहिला गुरु करायला पाहिजे. त्याच्याकडनं मग ते दीक्षा घेतली पाहिजे. मगच मी ते नाम घ्यायला ऑथोराइज्ड झालो. हे असं नाहीये. शिक्कामोर्तब व्हावं असं वाटतं. असं नाहीये. हं. तुम्ही जन्मतः भगवंताचेच आहात. हो ना. खरंय. त्याचा अंश घेऊन तुम्ही जन्माला आलेले आहात आणि तुमचा प्रवास त्याच्याकडे जाण्याचाच आहे. तो हं. अनेक जन्म चाललेला आहे. बरोबर आहे. आपण त्याच्याकडनं विलग झालो. महाराज बरोबर. सांगतात तसं आपण भगवंताच्यापासनं विलग झालो. आता परत जायचंय भगवंतापाशी. अगदी खरंय. तर त्याचं नाम हे स्वतः सिद्धच आहे, स्वयंसिद्धच आहे. त्यामुळे ज्या गुरु परंपरेमध्ये अनुग्रह हं. हा नाही. भाग नाहीये नाहीये. ना, सगळ्यांचे गुरु म्हणजे दत्त महाराज आहेत. हो. दत्त महाराजांना शरण जायचं. हं. ज्या सद्गुरू तत्वाला तुम्ही मानत आहात, ठीक आहे, त्यांच्या आत्ता परंपरेमध्ये त्या स्थानी जाऊन अनुग्रह घेण्याची पद्धत नाहीये. आहे आत्ता आपल्याकडे अशा बऱ्याच गुरूची स्थानं आहेत, की जिथे अशा पद्धतीने अनुग्रह दिला जात जात नाही नाही. किंवा पुढची गादी परंपरा असं नाही. नाहीये. किंवा त्या सद्गुरूंनी सांगितलंय, की माझी पुढे गादी परंपरा हा काही विषय नाही. हं. तुम्ही त्या सद्गुरूंना मनाने मानलंय ना, हं. नातं जोडलंय ना, तोच अनुग्रह आहे असं समजा. खरंय. की तुम्ही त्यांच्या पाशी सरेंडर झालाय ना, मग परत अनुग्रह काहीतरी टेक्निकल गोष्ट घडून तो मला मिळाला पाहिजे. कोणीतरी अं, जीवित व्यक्तीनी किंवा देहामध्ये असलेल्या हां. व्यक्तीनी तो मला दिला पाहिजे. त्याच्याशिवाय माझं सगळं निष्फळ आहे. हं. अनेक लोकांनी मला हे विचारलं, होय, होय. की अनुग्रह जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत आम्ही आधी घेतलेलं नाम सगळं निष्फळ होतं का? असं नाहीये. ते नामच तुम्हाला सद्गुरू सद्गुरू. तत्वापर्यंत नेऊन पोहोचवतं. ते नामच तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं. त्याच्यामुळे ज्या गुरु परंपरेमध्ये किंवा ज्या परंपरेमध्ये अनुग्रह देणं ही पद्धत जर नसेल, तर तुम्ही दत्त महाराजांनाच तुमचा गुरु माना. तुम्ही शिवतत्वाला माना, तुम्ही सद्गुरू तत्वाला माना, तुम्ही तिथेच शरण जा. हं. तोच तुमच्यासाठीचा अनुग्रह आहे. बरोबर. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे, जे साधन सांगितलंय ते प्राणापलीकडे करा. करा. तोच तुमचा अनुग्रह आहे, तोच तुमचा मंत्र आहे. तुम्ही दत्त महाराजांना शरण जा. जे काही आहे ते दत्त महाराजांपाशी जायचं. सगळ्याचे गुरु दत्त महाराज आहेत. अजून एक छोटी शिवतत्व हे शंकर काय आहेत? हो शिव ना. काय आहेत? सद्गुरूच आहेत ना. हं. सगळ्या सद्गुरू परंपरा आदिनाथापासूनच तयार झाल्या तर आहेत. आदिनाथ म्हणजे कोण आहे? शिवतत्वच आहे ना. आज महाराजांच्या प्रत्येक देवळामध्ये रामाच्या शंकराची स्थापना असते ना. हो, महाराज हो. म्हणतात ना, खरंय. मला शंकराचा भक्त अतिशय आवडतो. आवडतो. का? कारण स्वतः शिव हे रामाचं नाम घेत घेतात. असतात. विष्णू हे शंकराचं नाम घेत असतात. सगळं तत्व जाऊन तिथेच थांबतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आता आपल्याला जायला पाहिजे. जायचं. की ठीक आहे, तुमच्या परंपरेमध्ये अनुग्रह हा विषय नाही ना. तुम्ही शिवाला शरण जा. तुम्ही दत्त महाराजांना शरण जा. ज्या कुठल्या सद्गुरूंना तुम्ही मानत असाल, त्यांना शरण जा हं. आणि तोच तुमचा अनुग्रह आहे. अनुग्रह.
एक छोटी मुलगी आहे दादा 7 वर्षाची. ती मला महाराजांकडे घेऊन चल, मला अनुग्रह घ्यायचा आहे म्हणून रडते, कळकळीने आपल्या आईला सांगते. त्या माऊलीला कळत नाहीये, की मी त्या मुलीची समजूत कशी घालू? जर त्या मुलीला महाराजांपाशी जायचं आहे, तिने जरूर जाऊन अनुग्रह त्या मुलीचा त्यांनी करावा. बरं, कारण त्या मुलीचं काहीतरी मागच्या जन्मातलं असेल ना, ते महाराज ह्या जन्मात पूर्ण करून घेत असतील. तिथे वयाचं बंधन नाही. वयाचं काही बंधन नाही. बरं. आता काही लोकांचं असंही आहे, की देहातीत सद्गुरूकडनं त्यांनी अनुग्रह घेतलाय. आता ते सद्गुरू असतील किंवा नसतील. पण त्यांना त्या परंपरेबरोबर दासबोधाची आवड आहे किंवा अजून एखाद्या मंडळात त्या जाऊन कार्यभाग घेतात सगळा आणि तरीसुद्धा त्यांची जी उपासना आहे ती चालूच आहे. पण इकडेही त्यांचा ओढा आहे. तर त्यांना काही व्यक्तींनी सांगितलंय, "हे काय तुम्ही करता ते बरोबर नाही. जे गुरूंनी सांगितलंय तेवढंच करायचं, बाकीचं काही करायचं नाही." तर असं त्यांना कोणी सांगितलं, की त्यांचं मन विचलित होतं, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन मी मागायचं? सगळ्यांना अगदी कळकळीने सांगतो, की तुम्ही तुमची उपासना अशी बांधून घेऊ नका. उपासना ही नैसर्गिक आहे. तुम्हाला मनातनं काय वाटतं, ते करा. बरं. तुमच्या सद्गुरूंनी, तुमच्या गुरूंनी जे काही तुम्हाला साधन सांगितलेलं असेल ते कराच ना. हं. पण महाराज जसं सांगतात तसं ग्रंथाचं वाचन, एक ग्रंथ महाराजांनी प्रमाण माना असं हो, सांगितलेलं आहे. महाराजांनी ज्ञानेश्वरीचा उल्लेख त्यांच्या तत्त्वज्ञानात केला आहे, बरोबर आहे. दासबोधाचा केलेला आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेचा केलेला आहे, एकनाथी नाथी भागवत, भागवताचा केलेला आहे, गीतेचा केलेला गीतेचा आहे. एक कुठला तरी ग्रंथ प्रमाण माना. आपल्याला संतांचं तत्वज्ञान हे अभ्यासलंच पाहिजे. पाहिजे. आपल्याला आपल्या गुरूंनी जे काही दीक्षेतनं मंत्र दिलाय तो तुम्ही करा ना. हं. पण तुम्ही अजून काही एखादा ग्रंथ वाचलात, त्यातनं तुम्हाला जे आनंद. काही मिळणार आहे, ती त्या संताची कृपाच आहे ना. बरोबर आहे. कुठेही भगवंत असं सांगत नाही. सगळं एकच आहे तत्व. सद्गुरु तत्व सुद्धा सगळं एकच आहे. हो ना. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला भगवंताचं अनुसंधान ठेवता येईल ते ठेवायचं. बरोबर. त्याला काही असं बांधू नका उपासना. लोकं खूप असं स्ट्रिक्ट करतात, बांधतात, आम्ही एवढंच करणार किंवा आम्ही ह्या परंपरेतले आहोत, आमच्या परंपरेमध्ये हे नाही, मग आम्ही हे करणार नाही. असं ते सगळं होतं ना, तसं मुक्त ठेवायचं. आपण स्वतंत्र जन्माला आलेलो आहोत. आपण स्वतंत्र जाणार पण आहोत. हं. त्याच्यामुळे जे काही हृदयामध्ये उचंबळतंय, जे हां. सद्गुरु तत्व, जे भगवंताचं तत्व, जे परमेश्वरीय तत्व येतंय ना सगळं बाहेर, त्याला न्याय द्या. कुठल्या गोष्टींनी स्वतःला बांधून घेऊ नका. ते तत्व कुठल्या रूपाने तुमच्या समोर येतंय ते उपासनेला असं हां. बांधून टाकतात. हे आमच्याकडे नसतं, असं आमच्याकडे चालत नाही. असं काहीही नाही. तुम्हाला मनातनं काय करावंसं वाटतंय, करावंसं वाटतं. ते भगवंतासाठी करा ना. तो तुम्हाला प्रेरणा देतोय असं समजा. बांधून घेऊ नका त्या स्वतःला. तत्वाशी निगडीत राहा, रूपाशी आणि ह्याच्याशी आपल्याला नको. भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं आहे. बस. ज्या पद्धतीने ते राहता येईल तसं राहा. राहा. आता कसं होतं, आपल्या घरातली देखील वडीलधारी मंडळी नामस्मरण करणारी असतात. किंवा त्यांची बऱ्याच 2 मिनिटं फक्त हां. तुम्हाला थांबवतो. अनेकांचा असा सुद्धा भाग आहे, की आम्ही माहेरी आमच्याकडे एक हो. विशिष्ट परंपरा होती किंवा एक विशिष्ट सद्गुरूंचा अनुग्रह होता बरोबर. सगळ्यांनाच झालेला आणि आम्ही आता लग्न करून जेव्हा सासरी आलेलो आहे, तिथे वेगळी परंपरा परंपरा आहे. आहे आणि सासरकडच्या लोकांना आता आमचं माहेरचं मी इकडे केलेलं चालत चालत नाही. नाही. अरे त्याच्यामुळे त्यांची कुचंबणा होते. तर कृपया मला सगळ्यांना हे ह्याद्वारे सांगायचं आहे, की प्रत्येकाची उपासना ही त्याची स्वतःची म्हणून आहे. तो तुमचं करेल ना, पण त्याचं थांबवू नका. हां. त्याला त्याचं करू देत. तुमचंही तो करेल, असं नाहीये. तुम्ही त्याचं करा. सगळ्यांनी मिळून भगवंताची उपासना करा. अशी ती परंपरेमध्ये, पद्धतीमध्ये अशी बांधायची नाहीये. ही स्वतंत्रपणे स्वतंत्र. प्रत्येकजण ती पुढे चालवणार आहे. बरं. जोपर्यंत आपण अंधश्रद्धेला बळी पडत नाही ना, हां. जोपर्यंत आपण शुद्ध उपासना करतोय ना, तोपर्यंत कुठलाही हे नाही. हं. आपण जेव्हा काही चुकीच्या पद्धतीने काही जर खरं. गोष्टी ज्या हं. चालतात, ज्या अंधश्रद्धेशी जाऊन निगडीत आहेत, तिथे मात्र आपण डोळसपणे म्हणजे श्रद्धा ही डोळस पाहिजे. कुठे श्रद्धा ठेवायची, काय करायचं? अंधश्रद्धेला थारा द्यायचा नाही आपल्या उपासनेच्या परंपरेमध्ये. हं. हे मात्र तत्व पाळलं पाहिजे. बस. आता आपण आपल्या घरांमध्ये बघतो, आपली वडीलधारी मंडळी पण नामस्मरण करणारी असतात. ती जेव्हा जातात, तेव्हा त्यांची ती माळ-बीळ असते, ज्याच्यावर त्यांनी जप केलाय. ती आशीर्वाद म्हणून समजा आपल्याकडे आली, तर आपण त्या माळेवर जप करावा का ती आशीर्वाद म्हणून ठेवून द्यावी?
ती आशीर्वाद म्हणून ठेवा आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या माळेवर जप करा. बर. पण हा काय भाग आहे? हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. हम्म. पण तरी सुद्धा आपण आपल्या साठीच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या साधनेच्या म्हणून, हम्म. त्या आपल्या म्हणूनच वापराव्या. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपलं बसायचं आसन असेल, आपण ज्या माळेवर जप करतो ती माळ असेल, हे सगळं शक्यतो वैयक्तिक थोडंसं असावं. वैयक्तिकच ठेवायला हवं. आणि आता तुम्ही जसं म्हणालात, की तुम्ही उपासना मोकळी मुक्त करा. मग ती दत्त महाराजांची असो, रामाची असो, शंकराची असो किंवा कृष्णाची किंवा देवीची. तर त्या 2 उपास्य देवतांचा जप आपण आपल्याच वैयक्तिक माळेवर, एकाच माळेवर 2 देवतांचा जप केला तर चालतो का नाही हो, चालत? चालतं. कारण जेव्हा तुम्ही एका देवतेचा जप करता, एका माळेवर, दुसऱ्या माळेवर देवतेचाच करताय ना. भगवंताचं तत्व एकच आहे. हं. त्याची रूपं वेगवेगळी आहेत फक्त. आता तुम्ही किती माळा घेणार आहात करायला? खरं आहे. म्हणजे इतक्या ह्या गोष्टीमध्ये पडू नका. नाम घेणं महत्वाचं आहे. माळ हा आधार आहे. आपण अनुसंधानामध्ये राहण्याचा माळ हा एक आधार आहे आपला. अक्षरशः. काही जणांना माळही त्यांची नंतर सुटते हो. आणि त्यांचा आतून तो जप चालू राहतो. कित्येक जण माळ हातामध्ये घेत नाहीत. हं. तर ठीक आहे, हा ज्याचा त्याचा भाग आहे. पण इतकं ह्याच्यामध्ये हे हं. राहू नये. म्हणजे उपासना आपल्याला सगळ्यांना शुद्ध उपासना करायची. आज काय झालेलं आहे समाजामध्ये साधन करणाऱ्या माणसाला, उपासना करणाऱ्या माणसाला, सद्गुरु तत्वाकडे जाणाऱ्या माणसाला पाहताना सदोष दृष्टिकोन असतो, हं. की तुम्ही काय हे असं सगळं सद्गुरू. बुवा आणि बाबा हां. आणि हे सगळं करताय. काही आवश्यकता नाहीये हे सगळं करण्याची. लोकांशी चांगलं वागा, हां. लोकांशी प्रेमाने वागा. ठीक आहे, हाही विचार बरोबरच आहे. तो विषयच नाही. पण आपण शुद्ध मार्गावरनं चालायचं. शुद्ध उपासना मार्ग काय आहे? सद्गुरु तत्व तुम्ही ओळखून घ्या. कोणाच्याही ह्याला भुलू नका. हं, म्हणून हं. महाराजांनी सांगितलंय ना, की तुम्ही जे संत ह्यापूर्वी समाधीमध्ये गेलेले आहेत ना, त्या समाधीला जाऊन शरण जा. सगळं सद्गुरु तत्व अत्यंत सूक्ष्मपणे काम करत असतं. हं. त्याच्यामुळे फसवणूक होऊन देऊ नका स्वतःची. बरोबर. आज जे काही चाललेलं आहे, फसवणूक लोकं स्वतःचीच करून घेतात. घेतात. आणि खरं आहे. मग नंतर त्यांचा सगळा सद्गुरु तत्वावरचा विश्वास उडतो. होतो. आणि इतर लोकं पण म्हणतात, की मी सांगत होतो, की तिथे हां, जाऊ जाऊ नकोस. नको. हे बरोबर नाहीये. इथे काही चुकीच्या गोष्टी घडतायत. तुम्ही डोळसपणे श्रद्धा डोळस ठेवा. खरं आहे. उपासना आपल्याला शुद्ध मार्गाने चालवायची. त्यामुळे हे जे सगळे संत होऊन गेले, त्यांनी जे आपल्याला सांगितलंय ना, त्याच मार्गाने तो आपल्याला मूलभूत जायचंय. आधार आहे तो आपला. आपल्याला आधार घ्या. बास बाकी आपल्याला काहीही काहीही करण्याची त्याची आवश्यकता नाही. गरज नाही. महाराजांनी स्वतः सांगितलंय, तुम्ही बुवा बाबा बनण्याच्या फंदात पडू नका. नका. काही आपल्याला फक्त शुद्ध उपासना करायची. आपला शुद्ध भाव पाहिजे फक्त. हं. भगवंत, आपले सद्गुरू, आपल्या मनामधला शुद्ध भाव आणि भगवंताचं नाम, एक सद्ग्रंथ ह्याच्या साखळीने ह्याचं सगळं एकत्रीकरण करून जो भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो, जी एक शुद्ध प्रवृत्ती उत्पन्न होते, त्यातनं लोकांशी चांगलं वागणं, त्यातनं लोकांशी प्रेम करणं, बरोबर आहे. हे उत्पन्न व्हायला पाहिजे. हं, हं. कारण ज्याला ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही, तो तुम्हाला मुद्दामून म्हणेल, बाजूला. की काय हे तुम्ही देवदेव करत बसता? काय तुम्ही तासभर माळा ओढत बसता? त्याच्यापेक्षा लोकांशी चांगलं वागा. त्याच्यापेक्षा लोकांवर प्रेम करा. पण प्रेमभावना उत्पन्न होण्यासाठी आम्ही बसतो हे ठणकावून सांगा. हं, हं. आम्ही आमच्या मनातले विकार हे आम्ही आमच्यासाठी करतो. पुढचा सगळा दिवस आम्हाला शिल्लक आहे ना, शिल्लक. लोकांशी चांगलं वागायला आणि लोकांवर प्रेम करायला. आम्ही प्रत्येकामध्ये भगवंत बघणारच आहोत. पण आपलं अडतं कुठे? जी व्यक्ती आपल्याला सांगते, हं, की हं. लोकांशी चांगलं वागा. उद्या तीच व्यक्ती त्या व्यक्तीशी जर चुकीचं वागली, तर त्या व्यक्तीत तुम्हाला देव बघता येणार आहे का? हां. नाही बघता येणार. खरं आहे. तिथे आपल्याला आपलं जे साधन. साधन उपयोगी पडतं, की समोरचा माणूस तुमच्याशी कितीही कसाही वागला, तरी तुम्ही त्याच्याशी व्यवस्थितच वागा. ते देवत्वानी वागणं आहे. हं. तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकू नका. तुम्ही तुमच्या मनामध्ये ती प्रेमभावना आज काय आहे, तो समोरचा माणूस जोपर्यंत माझा स्वार्थ सांभाळतो, तोपर्यंत मी त्याच्याशी प्रेमाने छान. वागतो. तोपर्यंत मी त्याच्यामध्ये देव बघतो. उद्या तो माणूस जेव्हा मला 4 गोष्टी बोलतो,
किंवा चिडून अपशब्द हं. वापरतो, तेव्हा त्याच्यामध्ये मी देव बघू शकतो का? नाही. नाही बघू शकत. म्हणजे हे किती बेगडी आहे बघा. हे अशा हो. पद्धतीने लोकं बुद्धिभेद करतात. हं, हं. जी माणसं साधन मार्गावर नाही आहेत ना, ती तुमचा बुद्धिभेद करायला बसलेलीच आहे. तेच आहे. आणि माझी तक्रार कोणाविषयी नाही. तुम्ही तुमचं साधन सांभाळा. बास. एवढंच मला फक्त सांगायचंय. तुम्ही तुमच्या भगवंतावरचा, सद्गुरूंवरचा विश्वास ढळून द्यायचा नाही. आणि तुम्ही कुठल्याही ह्या अशा सर्व गोष्टींना बळी पडू नका. नका. तुम्ही शुद्ध सात्विक उपासना करा, जी तुम्हाला संतांच्या पाशी मिळेल. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी आहे. हो, खरं तुम्ही आहे. कुठेही जा. तुम्ही सज्जनगडावर जा, तुम्ही गोंदवल्याला जा, तुम्ही आळंदीला जा. किती ठिकाणी संतांचं सगळं काही आहे. ते हो ना. ग्रंथामध्ये संतांनी सगळं सांगितलंय. काहीही गरज नाहीये कोणाकडे जाण्याची. हे सगळं आयुष्याला पुरून उरणार आहे आपल्याला. खरं आहे, खरं आपलं आहे. आयुष्य फार छोटं आहे. ह्या संतांनी युगानुयुगे चालेल एवढं काम करून ठेवलंय. ते मा काय आपण घेणार? मोत्यांची रास घातलेली असते. आपण कमी आपली पडतो. पात्रता नाही ते घेण्याची. हो ना. असं महाराष्ट्राला तर संतांची कळकळ केवढी असते. अशी अष्टविनायक. संतांची हो. कळकळ आहे. त्याच्यामुळे आपण फार शॉर्ट आपल्या व्यावहारिक गोष्टींमधनं बाहेर येण्यासाठी ना, कुठेतरी काहीतरी करतो आणि हं. फसतो. ते फसू नका कोणी. महाराष्ट्र समृद्ध आहे संतांच्या बाबतीत. संतांपाशी जा. खरं आहे. महाराजांपाशी जा. जे कुठलं सद्गुरू तत्व तुम्हाला आवडत असेल ना, तिथे जा आणि शरण जा. शरण जा. मगाशी जसं काही लोकांनी तुम्हाला सूक्ष्म म्हणजे काय तुम्ही वारंवार उल्लेख करता, तसं अखंड नामस्मरण हे देखील आपण महाराजांच्या तत्वज्ञानात नेहमी याचा विचार म्हणजे उल्लेख केला जातो. तर नक्की अखंड नामस्मरण म्हणजे काय? अखंड नामस्मरण म्हणजे त्याचं खंड न पडता स्मरण राहणं. बरोबर. आता स्मरण आहे ते, म्हणजे आठवण आहे. हो. तुम्ही करताय का आत्ता? नाही. माळ ओढताय का? म्हणजे जप करताय जप का? करता. नाही करत आहे. हो. आज श्रीरामाचं स्मरण आहे ना? हो. आत रामाचं स्मरण आहे. आत कृष्णाचं स्मरण आहे. आत महाराजांचं स्मरण आहे. हं. तेच अखंड नामस्मरण आहे. आतल्यात चालू आहे ना? ओम नमो भगवते वासुदेवाय चालू आहे ना? आज श्रीराम जय राम जय जय राम चालू आहे ना? आत मला माझ्या महाराजांची आठवण चालू आहे ना? तेच स्मरण आहे. बस हं. बाकी काही नाही वेगळं. आता ही जी साधन मार्गावर आपण सगळेजण चालायचा प्रयत्न करतोय, आत्मशुद्धीसाठी प्रयत्न करतोय, ह्यामध्ये साधनेमध्ये ध्येय असावं का? आणि असेल तर ते कोणतं असावं? खरं तर भगवंताची उपासना ही भगवंतासाठी करायची. आता देहबुद्धीच्या पलीकडे जायचं हे ध्येय ठरवलं म्हणजे काय? देहबुद्धी म्हणजे काय? इगो. हो, इगो म्हणजे अहंकार. बरोबर. पहिलं आपण सतत स्वतःचं अवलोकन करायचं. म्हणजे बरं, उपासनेचं जर काही ध्येय ठरवायचं असेल ना, तर मला माझा इगो कमी करायचा आहे. बरं. हे पहिलं ध्येय असावं, की मला हं. माझा अहंकार कमी करायचा आहे. कारण सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते आपल्या इगो मधूनच उत्पन्न होतात. खरं आहे, अगदी खरं आहे. जर तुम्हाला ध्येय ठरवायचंच असेल ना उपासनेचं, तर महाराजांना सांगायचं, सद्गुरूंना सांगायचं, भगवंताला सांगायचं, की तू माझ्या मनातले हे जे सगळे विकार आहेत ना, दंभ आहे, लोभ आहे, हं. मोह आहे, मत्सर आहे, अहंभाव आहे, अहंकार आहे, सगळं हे सगळं तू क्षीण करत जा. कारण माझ्या मनामध्ये एवढं सगळं भरलेलं आहे. हे सगळं आपल्याला नामसाधनेतनं क्षीण करता येतं. हं. हे आपलं ध्येय पाहिजे. म्हणून कुठला विकार आपल्याला छळतो हे पहिलं बघायचं. राग खूप येतोय का? जाऊन सांगा महाराजांना, की एवढा राग येतोय, एवढा क्रोध येतोय. महाराज हा माझा कमी-कमी करा. मग तो रागावर नियंत्रण मिळवणं हे आपलं ध्येय पाहिजे. कुठला विकार छळतोय तुम्हाला? त्या विकारातनं आपली मुक्तता कशी होईल हे ध्येय पाहिजे. हां. मग हे कशातनं साधणार आहे? हे नामसाधनेतनं साधणार आहे. हे आपल्या जे साधन आपण करतोय, जे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यातनं हे साधायचंय. बरोबर आहे. खरं आहे. कसं होतं बघा, नाम हे साध्य पण आहे हो, आणि ते साधन साधन पण आहे. पण आहे. त्याच्यामुळे साधायचंय काय तर नामच साधायचंय साधायचंय. आणि कसं साधायचं तर ते नाम नाम घेऊनच साधायचं. साधायचंय. त्याच्यामुळे त्याचं सतत सातत्य राखणं हे पण ध्येय पाहिजे, की हं. वाट्टेल ते झालं तरी मी नामाची कास सोडणार नाही. सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं. हे ध्येय पाहिजे. वाट्टेल ते झालं तरी मी माझ्या सद्गुरूंवरचा, मी माझ्या भगवंतावरचा विश्वास ढळू देणार नाही. नाही. हे ध्येय पाहिजे. मी काहीही झालं तरी माझ्या प्रापंचिक अडचणी मी ज्याला फेस करतोय, मी जातोय त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी मी भोगतोय, पण त्या मी भगवंताच्या आणि महाराजांच्या साक्षीने भोगीन, मी डगमगणार नाही. नाही.
माझा माझ्या महाराजांवर विश्वास आहे, माझ्या सद्गुरूंवर विश्वास आहे. ते जे काही माझं घडवतायत ते माझ्या चांगल्यासाठीच घडवतायत. हे मी सतत माझ्या मनामध्ये ही भावना जागृत ठेवीन, हे ध्येय पाहिजे. ठाम राहायला पाहिजे आपण. ठाम राहायला पाहिजे. सगळ्यांशी आपण वागताना कसं वागायचंय, दुसऱ्याला सवलत द्यायची आहे, स्वतःच्या स्वभावाला मुरड घालायचे, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं म्हणजे स्वार्थबुद्धीने नाही. हं, ती प्रेमभावना इतकी उचंबळून आली पाहिजे, की ती खोटी नाही वाटली पाहिजे. हं. लोकं खोटं-खोटं लोकांशी प्रेमाने वागतात. अक्षरशः हे जाणवतं आपल्याला. हो ना. खोटं-खोटं यायचं, ग्रीट करायचं, खोटं-खोटंच असतं सगळं. आणि मग नंतर जेव्हा कधी काही चुकीचा अनुभव येतो किंवा काही हे होतं, तेव्हा ते सगळं प्रेम-बिम सगळं निघून गेलेलं निघून असतं. गेलेलं असतं. खोटं वागू नका. एक वेळ तुम्ही शांत राहा, काही बोलू नका. हं. जी भावना तुम्हाला व्यक्त करता येत नाही ना, ती खोटेपणाने व्यक्त करू नका. खरी उचंबळून आली पाहिजे. खरं वाटलं पाहिजे. दुसऱ्याविषयी काही करावं. महाराज म्हणतात ना, आज लोकांचं भलं करण्याचं दिवस राहिलेले नाही. तुम्ही तुमचं स्वतःला सांभाळा. आज बस. प्रत्येक माणसाने जर स्वतःला सांभाळलं, तर समाज आपोआप सगळा शुद्धतेकडे जाईल. जाईल. स्वतःला स्वतःला सांभाळायचं बस. बरोबर आहे. हे ध्येय पाहिजे, की हो आपण ना. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वागत असताना शुद्ध उपासना करायची. हं. सद्गुरु तत्वाला पूर्णपणे शरण जायचं. ते शरणागत भाव जागृत होणं, तो जास्तीत जास्त वाढीला लागणं, हे ध्येय पाहिजे. आता हं. त्याच्यावर विचारतील, की हा कसा वाढीला लागणार? हे सगळं बरोबर. कसं काय होणार? हे प्रश्न आपल्या मनामध्ये हो पडतात. ना. हे सगळं नामसाधनेतून घडतं. पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. सद्गुरूंना शरण जायचं म्हणजे स्वतःचा हे कमी करायचं. तर शरण जाता येणार ना, हो ना. की मी काही नाही महाराज, माझं काही नाही. हे नुसतं म्हणतो आपण. महाराज करवून घेतात, महाराज सगळं करतात. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये आपला इगो जागृतच असतो. असतो. तिथे पण काम करायचं. मनाच्या वरच्या पातळीवरनं सगळं स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. हं. ते वाटतं म्हणजे काय? ते अंतर्मनात जातं. हं. सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. 10 वर्षांनी उफाळून येऊ शकतं. हो ना. विस्मृतीत ढकलायचं सगळं. विस्मृतीत घालवायचं. आठवणच नको त्या गोष्टी. बरोबर. असं करून रितं होऊन जगत गेलं पाहिजे. मग ते जातं हेच सगळं ध्येय आहे आपलं. तिथपर्यंत. हां. हे ध्येय पाहिजे उपासनेचं. आता जपाविषयी, नामस्मरणाविषयी आपण इतकं बोलतोय दादा, तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करताय. तर एकांचा प्रश्न आहे, की 3.5 कोटी जपाविषयी तुम्ही काय सांगाल? तो कसा करावा? करावा का? तो आपण आपल्याच मनाने ठरवावं का तो करायचा आहे म्हणून? काय आहे, आता 1.25 कोटीचा जप काही जण हो, संकल्प सोडतात, काही जण 3.5 कोटीचा सोडतात, 13 कोटीचा हो. सोडतात. मग रामदर्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. हं. पुन्हा आपल्याला हेही माहिती असतं, की त्या संख्येने जप करायचा झाला, तर मला दिवसाला काही हजार जप करावा लागणार हो, आहे. बरोबर आहे. ते आपल्याला मांडता येतं ना सगळं, गणित मांडायचं की फक्त. बाबा अमुक-अमुक जप माझा एवढ्या दिवसामध्ये व्हायचा असेल, तर मला एवढा जप रोज करणं करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हा वैयक्तिक भाग आहे. हा वैयक्तिक भाग आहे. त्याने काय साधलं जाणार आहे, ह्याचा तुम्ही आत्ता विचारच करू नका. महाराजांनी सांगितलंय ना, ते सगळं महाराज घडवतील. रामदर्शन म्हणजे काय आहे? तुमच्यामधला राम तुम्हाला दिसणार आहे. अंतःचक्षुनी जो दिसणार आहे समोर. पण त्याच्यासाठी ते नाम आपल्या ज्या आधी घडून गेलेल्या सगळ्या ज्या काही हं. पापकर्मातनं उत्पन्न झालेल्या ज्या गोष्टी आहेत ना, ते पाप जाळण्यासाठी पहिलं ते नाम खर्ची पडतं. हो. आता किती पापांचे डोंगर, किती चुकीच्या गोष्टींचे डोंगर आपण रोज उभे करत असतो. होय ना, खरं आहे. पाप पुण्य म्हणजे काय, की पॉझिटिव्ह एनर्जीज आणि निगेटिव्ह एनर्जीज. आपल्या मनामध्ये अशुद्ध भाव उत्पन्न झाला. आपल्या हातनं काही चुकीचं कर्म घडलं. आपण समोरच्याचं मन दुखावलं. त्याला तुम्ही व्यावहारिक कितीही कारणं द्या, की म्हणून असं झालं. पण तरीसुद्धा त्याची कुठेतरी एक गणती होत असते. हं. त्याच्या जेव्हा आपण ते नाम घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा ते सगळं स्वच्छ करायला पहिलं ते नाम उपयोगाला पडतं किंवा ते हं, खर्ची होतं हं. म्हणा. आणि मग तो संकल्प, तेवढी संख्या पूर्ण करणं, तेवढं नाम पूर्ण करणं, हा सगळा खरं तर वैयक्तिक भाग आहे. तुम्ही जर एखादा संकल्प सोडणार असाल, संख्येचा म्हणजे, बरोबर. मग तुम्ही तुमचं गणित मांडा, की बाबा मला अमुक-अमुक एवढा कोटी संकल्प सोडलेला आहे, सोडायचा आहे, जे काय आहे ते. मला एवढं नाम रोज घेणं आवश्यक आहे. हं. तर ते अट्टाहासाने घ्या. बरोबर. मग हा पूर्ण कसा होणार?
मग आज माझं नाम तेवढं झालं, उद्या झालं नाही, 4 दिवस झालं, परत 4 दिवस झालं नाही. मग तो संकल्प पूर्ण कसा होणार? तुम्ही त्याचा विचार करा, मग संकल्प सोडा आणि मग एकदा संकल्प सोडल्यानंतर तुम्ही ते नाम अट्टाहासाने असं घ्या. घ्या. काय फरक होतो, काय वृत्ती बदलत जाते, काय घडतं ह्याचा तुम्ही अनुभव घ्या. हं. आणि प्रत्येकाला येणारा अनुभव हा वेगळा आहे. त्याच्यामुळे कोणी कोणाच्या अनुभवांची तुलना पण करू करू नका नका. किंवा मला का अनुभव येत नाही असंही म्हणू नका. भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येतं हाच मोठा अनुभव आहे. अनुभव वेगळे काही अतिंद्रिय अनुभव एखाद्याला येतील, एखाद्याला येणार नाहीत. नाही. ते सगळं सद्गुरूंपाशी जातं. त्याच्यामुळे 1.25 कोटीचा संकल्प असेल, 3.5 कोटीचा असेल, 13 कोटीचा असेल, तुम्ही तुमचं गणित मांडा. पण जेव्हा तुम्ही तो संकल्प सोडाल, तेव्हा मात्र ते अट्टाहासाने घ्या पूर्ण करा. आणि तो संकल्प तुम्ही पूर्ण करा आणि तो संकल्प पूर्ण होता, होता महाराजांचा, भगवंताचा, रामाचा अनुभव घ्या. काय देतायत महाराज ते बघा. बघा. तुमच्यावर आहे हा सगळा वैयक्तिक पाहावे भाग आहे. आपणासी आपण ह्याच्यासाठी कदाचित तो संकल्प असेल. आता काही वेळेला असं होतं दादा, कळकळीने इच्छा असते नाम घ्यायची, पण घरातली कामं, ऑफिस, बाकीच्या सगळ्या गोष्टी यांनी तो मनुष्य थकूनच जातो आणि माळ घेतली की झोप यायला लागते आणि करायची तर खूप इच्छा आहे, पण घडत नाही ह्याची टोचणी, ही खंत घेऊन पुन्हा दुसरा दिवस उगवतो. तर ह्याच्यावर आता काय त्यांनी आपण कसा जे पहिल्यांदा सांगितलं तेच आहे. सबबी? तुम्ही सकाळी बसा. 10 मिनिटं बसा, 15 मिनिटं बसा. तुम्ही सुरू तर करा ना. हं, हं. तुम्ही सुरू करा. झोप येते ना, आपण तेही मागे हो, सांगितलं, की पाणी मारा डोळ्या डोळ्यावर. खरंय. कारण ठीक आहे, आता तुम्ही आदल्या दिवशी रात्री कामावरनं येऊन मुंबईला जी विशेषतः हो, लोकं हो. राहतात, त्यांना लोकलनी जा-ये करावी लागते. रात्री घरी पोहोचायला उशीर होतो. मग रात्री घरी आल्यानंतर ही सगळी मंडळी जेवतात. त्याच्यानंतर काही प्रापंचिक च्या गोष्टी गोष्टी असतात. असतात. त्याच्यानंतर तुम्ही झोपणार. मग सकाळी उठायला उशीर होतो किंवा उठल्यानंतर पटकन परत कामावर जायचं आहे. या सगळ्या गणितामध्ये आपली उपासना राहते. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही काहीतरी थोडासा वेळ काढा. चॅनलाइज स्वतःलाच करा काहीतरी बघा आणि आता हे प्रत्येकाने पहिल्यापासून आपापलं हो बघितलं ना. पाहिजे. थोडा तरी वेळ काढा आणि तुम्ही महाराजांना, सद्गुरूंना शरण जा. त्यांना प्रार्थना करा, माझ्याकडनं हे करवून घ्या आणि मग ते होईल, होईल. घडतं ते. जेव्हा एकीकडे इतके लोकं शंका विचारतायत, त्या अर्थी ते इतकं कळकळीने नाम घेण्याचा प्रयत्न करतायत, ह्या वाटेवर चालण्याचाही प्रयत्न करतायत. त्यात काही लोकांनी इतके सुंदर त्यांचे अनुभव सांगितलेत, की ते अनुग्रह घेतला. मग महाराजांच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी सुरू ठेवलं सगळं. पण इतक्या प्रापंचिक अडचणी आल्या, की त्यांना असं वाटलं कुठून आपण हा अनुग्रह घेतला आणि आपण हे असं आपल्यापुढे तरी हे वाट्याला येतच आहे. पण त्यांनी चिकाटीने दादा नाम चालू ठेवलं आणि आता त्या स्वतःच असं म्हणतायत, की मला आता महाराजांच्या कृपेमुळे हे सगळं सुरळीत चाललंय. जेव्हा मी उदासीन होते, जेव्हा मला मागच्या आठवणी पुन्हा उफाळून येतात, तेव्हा मी मनाला समजावतीये तर की नाही हे थोडा काळ होतं. आता तुझं उत्तम चाललंय ना, मागे वळून बघू नको. तर ही महाराजांची शिकवण किंवा आत्ता मुद्दामून हा आपण एक दाखला इथे घेतलाय जेणेकरून लोकांना हो, ते त्यातनं त्यांनी मार्ग त्याच्यामध्ये सापडावा. लिहिलेलं आहे, की त्यांचा अनुग्रह झाल्यानंतर त्यांच्या विकारी वृत्ती खूप उफाळून यायला उफाळून यायला लागल्या. लागले. तर ही सुद्धा नामाची खूणच आहे ती हं. नामसाधनेची. कारण काय होतं, म्हणजे महाराजांनी जे उदाहरण दिलंय, की बिळामध्ये सर्प आहे. हे हो. आपण आधी उदाहरण बघितलंय महाराजांचं, की तुम्ही बाहेरनं कितीही ढोल वाजवलेत, आवाज केला, तरी सुद्धा तो सर्प बाहेर येत नाही. नाही. जेव्हा तुम्ही धूर करता आणि त्या बिळामध्ये तो धूर सोडता, तेव्हा जसा तो सर्प बाहेर येतो, तसं विकारांना तुम्ही कितीही हे केलं तरी सुद्धा तसे विकार फार चिवट हं. असतात किंवा वासना ह्या फार चिवट असतात. हो ना. त्या अशा घालवू म्हटल्या तरी घालवता येत नाहीत. नाही. जेव्हा तुम्ही नामसाधना करायला सुरुवात करता, तेव्हा नाम हे काय आहे? अग्नितत्वच आहे शेवटी. त्याची धगच लागते त्या विकारांना. आणि ती धग लागली विकारांना, की विकार असे उफाळून यायला लागतात, बरोबर. इतके उफाळून यायला लागतात, की एखाद्या व्यक्तीला प्रचंड राग यायला लागतो. हो. प्रचंड राग यायला लागतो. मी स्वतः त्याच्यामधनं गेलेलो आहे, की ज्यावेळेला हा सगळा भाग सुरू झाला, सगळं बाहेर यायला लागलं. आणि मी महाराजांना म्हणायचो, की मी एरवी पण कधी एवढा रागवायचो नाही आणि आता एवढं काय मला छोट्या-छोट्या छोट्या गोष्टींवर गोष्टींवरनं राग येतोय किंवा संताप येतोय, चीड उत्पन्न होतीये. तर हे घडतं. हे सगळे विकार इतके उफाळून वर यायला लागतात आणि मग हळू शांत होतात. हं. वासना
उफाळायला लागतात. त्याचा जोर कारण नामाची त्याला धग लागलेली आहे ना. हां. त्याच्यामुळे ते इतकं उफाळून वर यायला लागतं. भयंकर उफाळून वर यायला लागतं. म्हणजे तुम्हाला त्या वासना भोगल्याशिवाय चैन पडत नाही अक्षरशः. काही जणांना खाण्याविषयीच्या वासना वाढतात, हं. की काय करू, काय नको म्हणजे त हळू मग खाण्याची सुद्धा वासना क्षीण होत जाईल. क्षीण होत जाते. म्हणजे अनेक तऱ्हेच्या मत्सर असतो, द्वेष असतो, जी जी कुठली अशी विकारयुक्त वासना आहे ना, ज्याचा तुमच्यामध्ये जास्त प्रादुर्भाव आहे, ती नामाची धग लागली की ते उफाळून येतं. हं. कारंजं कसं उडतं, तसं ते सगळं उफाळून येतं अक्षरशः अक्षरशः. आणि मग हळू शांत होतं. मग महाराज म्हणतात तसं जी काही सुधारणा तुमच्यामध्ये घडवायची आहे ना भगवंताला, ती नामसाधनेतून जेव्हा घडते, तेव्हा ती हळू घडते. आणि एखादी गोष्ट जेव्हा हळू घडते, तेव्हा ती लाँग लास्टिंग असते. हं. जे पटकन एका रात्रीत म्हणतो ना, हां. ते जातं पण. जे लवकर विरून हळू-हळू जातं. ॲक्युम्युलेट होत जातं. थेंबे थेंबे तळे साचे तसं आहे ते. हळू एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा होत जाते. एकदम सुद्धा होणं हे अनैसर्गिक आहे. ते नैसर्गिकरित्या हळू ते क्षीण होत गेलं पाहिजे आणि विकार हळू क्षीण होतात. तसं. 10 वेळा राग येत असतो तेव्हा 8 वेळा येतो, मग 5 वेळा येतो, 4 वेळा येतो, आता कधीतरीच येतो. सात्विक संताप होतो. पूर्वी तो द्वेषयुक्त होत असे. हां. मत्सरग्रस्त संताप होतो. द्वेषयुक्त होतो. भयंकर चीड येते. अपशब्द बाहेर पडतात. मग हळू तो संताप सुद्धा सात्विकतेकडे जातो. मग कळकळीचा संताप असतो, हां. की "अरे, मी तुझ्या चांगल्यासाठी तुला हे सांगतोय. ऐक काहीतरी." हा जो एक हे असतो, असं ते सगळं त्याचं स्वरूप बदलत जातं. बरोबर. बेगडी प्रेम उरत नाही. खरं हं. प्रेम उरतं. म्हणजे असं खूप अनुभव येतात ते हां. आपण खरं घेतले पाहिजेत. म्हणजे त्याचे आपल्याकडे जे त्याने त्या घ्यावेत ते हं. खरं तर अनुभव. म्हणजे जे आपण निवणं म्हणतो, हळू-हळू शांत होत जाणं, ते एक प्रकारच्या सगळ्या वासना तुमच्या वासना, त्या विकार हे सगळं निवळतं. निवळतात. त्याच्यामुळे जर एखाद्या साधनी माणसाला नामसाधना सुरू केल्यानंतर खूप विकार उफाळून येत असतील, हं. तर समजावं की आपले आता हे क्षीण होण्याची प्रक्रिया सुरू सुरू झालेली झाली आहे. आहे. नामाची धग लागली आहे त्याला. त्याच्यामुळे ते एकदम वाढेल आणि मग हळू कमी होईल. आता आपण माळेवर जप करण्याचा विषय बोलतोय, पण त्यातनं आपल्याला ध्यान साधायचंय. काही वेळेला कसं होतं, आपण प्रयत्न करतो, की माळेवर मी जप करतोय, मग मानसपूजा, ध्यान. पण काही वेळेला असंही होतं दादा, की मानसपूजा झाल्यानंतर एक पोकळी जाणवायला लागते आणि मग काहीही दुसरं सुचत नाही, डोळे उघडावेसे वाटत नाही आणि आत जप चालू असतं. मग आत तो जप जो चालू आहे, डोळे उघडावेसे वाटत नाहीयेत, मानसपूजा तिथे शांत झालेली आहे. तर हे ध्यान आहे का? तर ध्यानाबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हो, हे ध्यानच आहे. म्हणजे त्यांना जो अनुभव येतोय, हा ध्यानाचाच अनुभव येतोय. म्हणजे हं. काय, की आपण सुरुवात जेव्हा करतो, बैठक घालतो, तेव्हा आता आपण ठरवलंय, की आपल्याला रोज 13 माळा सगळ्यांना करायच्या आहेत सकाळी, बरोबर? हे आपण पहिल्यांदा पण बोललो. आत्ता मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना, की तुम्ही जर 13 माळा तुमच्या होत नसतील, तर तुम्ही त्या करायला सुरुवात करा. रोज आपल्याला 45 ते 50 मिनिटं 24 तासामधला वेळ काढायचा आहे. आहे. आपल्यासाठी काढायचा आहे, आपल्या महाराजांसाठी काढायचा आहे, भगवंतासाठी काढायचा आहे. आयुष्य खूप छोटं आहे. आपला उद्यासुद्धा मृत्यू होऊ शकतो. मृत्यूची आठवण आपल्याला सदैव पाहिजे. आपल्याला 24 तास आपल्या मृत्यूची आठवण पाहिजे. खरंच सांगतोय. चांगल्यासाठी पाहिजे. आपण सगळेजण अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आल्यासारखे वागतो. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं, "हां, ठीक आहे." ते जे ठीक आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी राहून जातात. हं. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना रोज कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं, तासभर जप करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मानसपूजा त्यावेळेला जपात फक्त तुम्ही जप करताय ना, ठीक आहे, करा. पूर्ण जप करा. पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. देवाचं नाव घ्या. सद्गुरूंचं नाव घ्या. जे कुठलं नाम तुम्ही घेत असाल, तेही मी परत सांगतो. जी मंडळी नव्याने उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत, तुम्ही श्रीराम जय जय राम करा. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा. शंकर महाराजांचा जप करा. कुठल्याही सद्गुरू तत्वाचा जप करा. तो सगळा भगवंतापाशीच जाऊन पोहोचणार आहे. तो सगळा हं. सद्गुरू तत्वापाशीच जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही शांतपणे 10 मिनिटं मानसपूजा करा. काही हरकत नाही. ती झाल्यानंतर हा जो प्रश्न आहे, हो. की आता सगळं झाल्यानंतर एक प्रकारची पोकळी. हं. म्हणजे पोकळी म्हणजे काय? काहीच नसणं. हां. त्याला असणेपणाचा गुण आहे. वाह! असं आहे. खरंय, खरंय. ब्रह्मांड काय आहे?
आकाश तत्व हे मोठी पोकळीच आहे. हो, हो. ते आकाश तत्व तुमच्यामध्येच उत्पन्न होतं ना. तुम्हाला त्या आकाश तत्वाचा अनुभव मिळाल्यासारखा आहे, की आता काही नाहीये. काहीच नाहीये. किती आणि छान आहे बोल. सगळ्यात सुखावह अवस्था असते, खरंच आहे. की कुठलाही विचार नाही, कुठली मानसिक हालचाल नाही, दगदग नाही, काहीच नाही. मानसपूजेमध्ये सुद्धा आपण आपली सगळी हालचाल करत करतो. असतो. ती पण थांबते ना एका पॉइंट ऑफ टाईमला. आणि आता सगळं करून झालेलं आहे. शांत बसून राहिलोय, डोळे मिटलेले आहेत, ते उघडावेसे वाटत नाहीत ना, तर अजिबात उघडू नका. ते रिलीज होऊ देत. इट विल टेक सम टाईम. तो वेळ द्यायला पाहिजे. त्या अवकाशाच्या अनंत पोकळीमध्ये तुम्ही आत्मस्वरूपाने स्थिर व्हा. हेच आपण वाह! पहिल्यांदा नामसाधनेतून ध्यान बरोबर. कसं साधावं करायचं. तेच सांगितलेलं होतं, की सगुणातलं ध्यान पुढे निर्गुणामध्ये जातं. अनंत अवकाशाची पोकळी आहे, की मृत्यूनंतर तिथेच जाऊन थांबायचंय ना. आपलं महाराज आपल्याला आत्मस्वरूपाने स्थिर करतील तिकडे. हं. त्याचा अभ्यास आत्ताच करा आणि तो जर ह्यांना अनुभव येत असेल ना, तर तर सुंदर आहे. चांगला अनुभव आहे. त्याच्यामध्ये राहा, त्याच्यामध्ये रमा. काही करू नका. माळ सुद्धा त्यावेळेला हातात घेऊ नका. वाह! ती महाराजांच्या फोटोपुढे ठेवून द्या. शांत डोळे मिटून बसा. शांत बसा. काहीही करायचं नाही. त्या अनंत पोकळीमध्ये आत्मस्वरूपाने स्थिर राहायचं. वाह! हाच अभ्यास आहे. इतके सुंदर त्यांना अनुभव येतायत, तर त्यांची अवस्था दादा मी पतंग तुझ्या हाती धागा अशीच आहे. खरंय. मग त्या पतंगाप्रमाणे त्या इतक्या सुंदर अवकाशात ते विहार करतायत. तर मला वाटतं आपण आजचा भाग आपण ह्या नोटवर थांबूया. कारण अनेक वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही सुंदर मार्गदर्शन केलंत. सगळ्यांच्या शंका त्यात फिटल्या. जिथे सुरुवात आपण केली होती, की तुम्ही सबबी सांगू नका, तर त्यापेक्षा महाराज जे म्हणतात, "हाची सुबोध गुरूंचा मध्ये" की यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता मानावा राम सर्वथा करता. तर त्या रामाला आपण एकदा प्रार्थना करूया, की आम्हाला ह्या मार्गावर चालायचं बळ दे, आलेल्या अडचणींवर मात करायचं बळ दे आणि तुझ्या चरणी आमची श्रद्धा श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होत दृढ जाऊ होत दे. जाऊ दे आणि आमच्यावर तू तुझा कृपा आशीर्वाद आशीर्वाद ठेव. सतत ठेव. कारण आम्ही फार इतके अजाण बालकं आहोत आहोत. अक्षरशः आणि हो ना. सद्गुरूंपुढे ना बाल्यभाव घेऊन बसायचं. बसायचं. काही हे करायचं नाही. बालक व्हायचं त्यांचं. त्यांच्या हं. मांडीवरचं बाळ व्हायचं. बरोबर. की मग ते बरोबर आपल्याला आईच्या भूमिकेतनं, वडिलांच्या भूमिकेतनं भूमिकेतनं. आपल्याला सांभाळतात. सांभाळ. आपण लहान व्हायचं, बाळ व्हायचं. लहान अक्षरशः सगळ्याच अर्थाने व्हायला हवं आपल्याला. मांडीवर जाऊन बसण्याचं बालकत्व आपल्यामध्ये ते आणायचं असं. आणि पूर्णपणे जसं विश्वास असतो ना बाळाचा हो, त्याच्या आईवर. आईवर, वडिलांवर, तसं तो पूर्ण ठेवून राहायचा. म्हणजे मग आपल्याला त्यांनी जे काही भरवतायत आपल्याला, ते आपल्याला हळू-हळू, हळू ते पेशन्स पाहिजेत फक्त. प्रत्येक तुमचं ठिकाणी व्यवस्थित तुमच्या बोलण्यात महाराजांचं तत्वज्ञान येतंय. की जशी माऊली ग्रास देते देते मुलाला, मुलाला, तसे तसे बोधूनी बुद्धनी ज्ञान ज्ञान पाजी पाजी जना. जना. असंच धरे येते, की सारखी जावसे नित्य शांती. महाराजांचं पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, फार आपण बारकाईने तपासून बस. बघितल्या पाहिजेत आणि आपल्याला थोडा धीर पाहिजे. हं. आपण धीर जो घालवून बसतो ना, तसं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण नामसाधना, भगवंत, त्याचं अनुसंधान, सद्गुरू तत्व आणि आपण स्वतः आणि नाम अशी सगळी सांगड घालायची आणि बास आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे फक्त चालू ठेवायचं. हीच साधना आहे, हीच उपासना आहे आणि उपासना. ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि चालूच असते. तेच आपल्या आयुष्याचं बस ध्येयही तेच आहे. आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. आपला शेवटचा श्वास तो नामात गेला हं. पाहिजे. आपलं जेव्हा महाराजांच्या पाशी जाईल ते सगळं मग महाराज पुढे तो दिवस तो गोडच सगळा असणार आहे. महाराज पाहतील आणि तो पाहते. सगळा आणि आजही महाराज आपल्याकडे पाहतायत, पाहतायत. सद्गुरू तत्व पाहताय. सगळं काही होतंय आणि सगळ्या गोष्टी महाराज सांभाळत असतात. आपण फक्त शरणागत भावानी बालक रूपामध्ये त्यांच्यापाशी जायचं, तो भाव ठेवायचा आणि सगळं काही होतं. हो ना. श्रद्धा ठेवायची. बस ही वाह! सगळ्यांना अत्यंत मनापासून कळकळीने विनंती आहे, की आपल्या सद्गुरू तत्वाच्याकडे बालक भावाने जा आणि आई-वडिलांपुढे जसे बसतो तसं तुम्ही राहा. सगळ्या झुली उतरवून ठेवायच्या. काही ठेवायचं तर नाही. नाही. तुमचे खरोखर दादा मनापासून मी आभार मानते सगळ्या साधकांच्या वतीने. कारण इतकं वन टू वन तुम्ही प्रत्येक शंका घेऊन त्याचं इतकं सुंदर महाराजांचं तत्वज्ञान त्यातनं उलगडताय. शंकांचं समाधान होतंय. लोकं त्या मार्गावर पुढे चालतायत. अजून आम्हाला असंच तुमचं मार्गदर्शन मिळत राहो. महाराज महाराज करवतायत पण आमच्या महाराज समोर तुम्ही बोलवतात आणि आहेत हो आणि ना. काय म्हणजे मी काय सांगू? काही हे नाहीये. पण त्याच्यामध्ये महाराज आहेत तर सगळं काही. तुमचे धन्यवाद तर जय आहेतच. श्रीराम. तर आपण त्या रामाला प्रार्थना करूया.
आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. जय जय श्रीराम. श्रीराम.